लोकप्रिय मराठी नाटक हे राम नथुराम अब आप ऑनलाइन देख सकते हैं। लिंक इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में उपलब्ध है। नमस्कार रसिक प्रेक्षक हो, श्रोते हो, वाचक हो, तुम्ही सगळे इथे मोठ्या संख्येनं जमला आहात. नेहमी म्हणते शरद दादाचा समानार्थी शब्द म्हणजे हाऊसफुल आणि हाऊसफुलचा समानार्थी शब्द म्हणजे शरद दादा. तुम्ही सगळे इथे तुम्ही सगळे इथे प्रेमापोटी जमला आहात. माईक ठीक आहे. पुस्तकाच्या प्रेमापोटी जमला असाल किंवा शरददादावरचं प्रेम तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलं असेल किंवा पुस्तक विकत घेण्यासाठी आला असाल, प्रकाशनाच्या निमित्ताने इथे आला असाल किंवा प्रकाशक काय म्हणतायत ते ऐकण्यासाठी तुम्ही इथे आला असाल. तुम्ही सगळे इथे ऐकायला, बघायला, पुस्तकातला माणूस बघायला सुद्धा आला असाल. तर सगळ्यात पहिले मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. एकूणच काय, आपण इथे दिलखुलास गप्पा मारायला आलो आहोत. दुसरं वादळ नावाचं पुस्तक, त्याचे लेखक श्री शरद पोंक्षे आपल्याबरोबर आहेत आणि त्याचे प्रकाशक श्री पार्थ बावस्कर ही इथे आहेत. ही त्यांची पहिली ओळख आहे, पण दुसरी, तिसरी आणि चौथी ओळख करून द्यायला जर मी गेले तर फार वेळ जाईल. त्यापेक्षा आपण डायरेक्टली दिलखुलास गप्पा मारायला सुरुवात करूया. तर माझा पहिला प्रश्न शरद दादाला आहे. काहीतरी माईकचा असा आवाज येतोय, असा खरखर येतोय. शेवटपर्यंत आवाज येतोय ना? ओके. शरद दादा, मला पहिला प्रश्न तुला विचारायचा आहे की तू अभिनेता आहेस. काय होतं? चेक. ठीक आहे. तू अभिनेता आहेस, दिग्दर्शक आहेस, निर्माता आहेस, व्याख्याता आहेस आणि तू लेखकही आहेस, हे आता आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मी आणि नथुराम नावाचं पुस्तक तुझं पहिलं आणि दुसरं म्हणजे दुसरं वादळ. आणि त्याचबरोबर तू एक मेकॅनिकसुद्धा आहेस. BSTमध्ये तू मेकॅनिकचं काम केलं आहेस. त्यामुळे ग्रीस लागलेल्या हातांना, अवजारं उचलणाऱ्या हातांना लेखणी उचलावीशी कधी वाटली, का वाटली, आणि तू हे सगळं प्रत्येक भूमिकेत जेव्हा तू उतरतोस तेव्हा तू षटकार मारतोस आणि उत्तम काम करतोस त्या प्रत्येक रोलमध्ये. तर लेखक म्हणून सुद्धा तू सुपर डुपर हिट राहिलेला आहेस आणि पुस्तकसुद्धा बुक्स सेलिंगमध्ये नंबर 1 असं ठरलेलं आहे. तर हे सगळं तुला कसं जमतं आणि हे तू नेमकं कधी ठरवलंस की आता आपण लिहायला हवं? नमस्कार. खूप छान प्रश्न आहे. एक चहावाला पंतप्रधान होऊ शकतो, एक रिक्षेवाला मुख्यमंत्री होऊ शकतो, तर एक माझ्यासारखा डिझेल मेकॅनिक लेखक का नाही होऊ शकत? एक तर मी लेखक नाही, ते भयंकर विरोधावल्या लावतात मला की म्हणजे एक पुस्तक काय लिहिलं तर मला एका साहित्य संमेलनाला बोलवलं वाशीला आणि माझी ओळख करून देताना ज्येष्ठ साहित्यिक झालो मी एका पुस्तकात. तर मी आधी पहिल्यांदा ही गोष्ट स्पष्ट सांगतो की मी लेखक नाही. लेखकातला ल पण नाही आहे मी. फक्त मला देवाने वक्तृत्व कला खूप छान दिली आहे. मला बोलता येतं म्हणून तर माझी व्याख्यानं असतात, माझ्या भाषणांना लोक गर्दी करतात आणि माझं बोलणं आवडतं. मुळात मी बोलत नाही, मी भाषण करत नाही, मी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की भाषण करू नका, जे मनात येईल ते साध्या सोप्या भाषेमध्ये लोकांशी बोला, संवाद साधा. ते संवाद साधलेली व्याख्यानं म्हणून ती जास्त आवडतात. नाहीतर खूप विद्वान माझ्यापेक्षा
महाराष्ट्रामध्ये खूप विद्वान मंडळी आत्ता उपस्थित आहेत. या सभागृहात माझ्यापेक्षा एक विद्वान मुलगा उपस्थित आहे, त्याचं नाव आहे पार्थ बावस्कर. माझ्यापेक्षा शतपटीनं त्याला ज्ञान जास्त आहे, पण एक अभिनेता असल्यामुळं प्रेक्षकांची नाडी कशी पकडायची आणि नेमकं त्यांना काय बोललेलं आवडतं हे त्याच्यापेक्षा मला जास्त कळतं. म्हणून माझी भाषणं तुटपुंज ज्ञानावरती मी असा एक पसारा मांडतो, एक मोराचा पिसारा उभारा करतो आणि मी जे बोलतो तसंच मी लिहावं असं माझ्या मनात नथुराम नाटक जेव्हा मी बंद केलं त्यावेळेला पहिल्यांदा मनात आलं. आणि ते मनात आलं त्याला एक माझी खूप गोड मैत्रीण, माझी सखी कारणीभूत आहे. तिचं नाव आहे अश्विनी एकबोटे, जी आज आपल्यामध्ये नाही, दुर्दैवाने ती 2016 साली निघून गेली. ती माझी अतिशय घनिष्ठ मैत्रीण होती आणि तो संपूर्ण काळ नथुरामच्या 20 वर्षांचा तो लढा ती फार जवळून पाहत होती आणि ती मला नेहमी म्हणायची की तू हे सगळं लिहून ठेव, याचं डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे, नाहीतर तुझ्याबरोबर हे सगळं संपून जाईल. पुढच्या पिढ्यांमध्ये ज्यांना अभिनेता व्हायचं आहे, नाट्यक्षेत्रात ज्यांना यायचं आहे, त्यांच्यासाठी एका अभिनेत्याला किती लेवलचा, कुठल्या पातळीचा संघर्ष करावा लागतो हे जर लिहून नाही ठेवलंस तर कळणारच नाही. तुझ्या मुलाखतीतून फक्त तू स्वतः बोलतोस तेव्हाच ते कळेल, अदरवाईज ते कधी कळणार नाही. लिहून ठेव, लिहून ठेव. इतकी मागे लागली आणि एक दिवस तिने मला एक वही आणि पेन आणून दिलं. त्या मी आणि नथुराम पुस्तक जर तुम्ही विकत घेतलं तर त्या अश्विनीने दिलेल्या वहीचा मी फोटो छापला आहे. पहिलाच फोटो आहे तो की तिने ही वही मला आणि हे पेन मला दिलं आणि त्याच्यावर श्री गणेशाय नमः लिहून लिही म्हणाली आणि मी त्यामुळं लिहायला सुरुवात केली. तर थँक्यू आशू, तुझ्यामुळं मी लिहायला सुरुवात केली. आणि मग खूप मध्ये इतका बिझी होतो मी साधारण 15 ते 16 तास रोज काम करतो आणि मी शूटिंग करतो तेव्हा माझ्या हातामध्ये पुढचे सीन्स येतात. ते सीन मला वाचायचे असतात, ते मला पाठ करायचे असतात, ते पाठ करून परत ते अभिनीत करायचे असतात. ह्या सगळ्या प्रोसेसनंतर पुन्हा ड्रायव्हिंग करत घरी जायचं असतं आणि ह्या सगळ्या भानगडीमध्ये मला जसं एक शांतपणा मिळाला पाहिजे लेखकाला, शांतपणे एक लिंक लागते माणसाची. बरं, मी लिहायला सुरुवात केली 2018ला. नाटक बंद केल्यानंतर 19ला जेव्हा मला कॅन्सर झाला आणि एक सक्तीची रजा मिळाली 1 वर्षाची, त्या काळाचा सदुपयोग करायचा म्हणून मी ते लिहायला सुरुवात केली. पण ते सुद्धा लिहित असताना मध्ये खूप विघ्न यायची, सातत्याने मला लिहिता यायचं नाही. आणि माझा दुसरा एक प्रॉब्लेम बहुतेक लिहिणाऱ्यांचा होत असेल की आपल्या विचारांचा वेग एवढा सुपरफास्ट असतो आणि लिहायची सवय नसते, तर वेग पुढे धावून जातात आणि आपण पहिल्याच ओळीमध्ये अडकलेले असतो. आणि सुरुवातीला ना खूप आपण छान अक्षरं काढायची असं आपण ठरवलेलं असतं आणि 2ऱ्या-3ऱ्या पानानंतर त्या कोंबडीची पावलं कधी होतात त्या सुवासच्या अक्षराची ते आपल्यालाच कळत नाही. मग सुनील झोपावकरांकडे आम्हाला धावावं लागतं ते अक्षरं सुधारून घेण्यासाठी. तर त्या प्रोसेसमध्ये एका क्षणी असं झालं की अर्धं एक पुस्तक झालं, 101 पानं, आणि मी थांबलो. आणि थांबल्यानंतरचे पुढचे 6 महिने मी लिहिलंच नाही. तोपर्यंत प्रकाशन वगैरे हा मुद्दाच नव्हता डोक्यात. आणि सच्चिदानंद शेवडे आमचे चांगले स्नेही आहेत, मी माझ्या व्याख्यान क्षेत्रात त्यांना गुरुस्थानी मानतो. त्यांचं माझं बऱ्याच वेळा विविध विषयांवर मध्ये फोन चालू असतात. तर त्यांना मी एकदा सहज म्हटलं, मी पुस्तक लिहितोय, तुम्ही एवढी पुस्तकं लिहिली आहेत, ते सलग मला लिहिता येत नाही आहे, मला प्रॉब्लेम होतोय. मग मी मध्ये एक असाही प्रयोग करून बघितला की मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग असतं, तर मी असं ते रेकॉर्डिंगचं बटन दाबायचो आणि मी भाषण दिल्यासारखं सगळं बोलायचो आणि सगळं बोलून झाल्यानंतर मग ते ऐकून लिहायला सुरुवात करायचो. तर मला बोलताना मला मी नट आहे पहिल्या आणि शेवटचा, मला समोर प्रेक्षक लागतात, त्याशिवाय मी फुलतच नाही. कोमेजलेली कळी असते माझी. जेव्हा प्रेक्षक दिसले की मग मी बॅटिंग सुरू होते माझी. आणि हे एकदा खोलीमध्ये ते रेकॉर्डिंग करतोय, ऐकायलाच कोणी नाही, तर मला इतकं कंटाळवाणं झालं, ते आईला म्हटलं हे काही खरं नाही. आणि तोही प्रकार मोडला. बरं, आपल्या घरामध्ये आपल्या घरातली मंडळींना हा नेमकं काय करतो हे माहीत नसतं. बरोबर त्याच वेळेला 100 पोरगा येणार, बायको येणार, आई येणार, धडधड, अरे काय काड्या लावून बसता, अगं थांब.
आणि नंतर मी लिहायला जाताना ते अगं थांब वगैरे ते पण संवाद त्याच्यात ऐकायला यायचे. म्हटलं हे पुस्तकात लिहून कसं चालेल नाही का, काही गोष्टी खाजगी असतात आपल्या. मग म्हटलं हे काही खरं नाही. याला म्हटलं आता काही पूर्ण पुस्तक तर लिहायचं आहे, ते काही करून ते कसं लिहावं काय लिहावं. आणि मग शेवड्यांचा एकदा फोन आला, बरं ते काय लिहून झालं का तुमचं? नाही म्हटलं अडकली आहे गाडी, सारखी गाडी अडकते आहे, त्याचा फ्लो येत नाही आहे, काय समजत नाही मला. बरं 20 वर्ष म्हणजे 2019ला मी लिहायला सुरुवात केली आणि अनुभव लिहायचे होते 1998 मेपासूनचे. नथुरामसाठी मला सिलेक्ट झालो त्या क्षणापासून तर नथुरामच्या शेवटच्या प्रयोगापर्यंत एवढा मोठा प्रवास. 20 वर्ष 1100 प्रयोग, म्हणजे साधेसुधे प्रयोग नाहीत. 1100 मधले 900 किमान 900 प्रयोग हे संघर्षाचे. बाहेर एक 100 काँग्रेसची राष्ट्रवादीची माणसं बोंबाबोंब करतायत, शरद मोक्षे मुर्दाबादच्या घोषणा देत आहेत आणि मी आत्मप्रयोग करतोय. असे ते प्रयोग, एक एक भन्नाट जीवावर बेतलेले प्रसंग, ते सगळे नीट आठवायचे. 15 वर्षापूर्वीचा एखादा प्रसंग, 16 वर्षापूर्वीचा एखादा प्रसंग. बा आपण गप्पा मारता मारता मी कालचं बोलता बोलता अचानक मी 20 वर्षापूर्वीचंच एखादी गोष्ट सांगतो, मग परत कालची अर्धवट राहिलेली पूर्ण करतो. आणि मला ते लिहित असताना ना मला हे हवं होतं पुस्तकात. मला ते अगदी सरळ सोड तसं नको होतं. दुसरं मला ते नागमोडी जाणारी वाट आणि त्या झाडातून हळूच डोकावून बघणारी सूर्याची किरणं, हे असली म्हणजे माफ करा मला असल्या लिहिणाऱ्या लोकांबद्दल काहीच बोलायचं नाही, पण मी ह्याच्यात रमत नाही. ते असलं काय असं डोकावून कोण काही बघत नाही. मग ते ऊन डायरेक्ट पडतं, ते घामाघूम होतो आपण, तर ते असं लिहिलं तर ते सामान्य माणसाला आवडतं. म्हणजे मी सावरकर भक्त आहे, पण मला ह्या बाबतीत सावरकरांचा खूप राग येतो की त्यांनी खूप अवघड लिहून ठेवलं आणि त्याच्यामुळं ते आमचे सावरकर सामान्य लहान मुलांपर्यंत पोचत नाहीत. मला सुद्धा किंवा पार्थ तू सुद्धा याला सहमत असेल की सावरकर आपण वाचायला सुरू करतो ना तेव्हा एक पान एकदा वाचला झटकन डोक्यात शिरत नाही. बघ आयला एक मिनिट परत एकदा वाचूया, काहीतरी वेगळंच म्हणायचं आहे त्यांना. असं एक 3-4दा वाचल्यावर सावरकर कळायला लागतात. तर तो दोष, मी अंधभक्त नाही आहे सावरकरांचा. जे सावरकरांचं मला आवडत नाही ते आवडत नाही, अतिच प्रामाणिक निघाले ते. थोडीशी चापलुसीगिरी गांधींसारखी त्यांना जमली असती तर आज कदाचित ते भारतरत्न असते. तर मग आपल्या ह्याला गुरु मानलाय आपण सगळ्या क्षेत्रामध्ये. तर ह्याचं काय घ्यायचं नाही, तर ती अवघड भाषा नाही घ्यायची बाबा. लिहायचं असं साधं सोपं की अगदी आत्ताच्या शाळकरी पोरांनी जरी वाचलं पुस्तक तरी त्यांना कळलं पाहिजे. त्यांची भाषा, त्यांच्या भाषेत, आत्ताच्या भाषेत, माझ्या भाषेत. म्हणजे 12व्या शतकात तळागाळातल्या माणसांना कळावं त्यांच्या भाषेत माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. जी ज्ञानेश्वरी 21व्या शतकामध्ये, आता ज्ञानेश्वरीच्या 4 ओव्या वाचल्या की आत्ताची मुलं म्हणतात ही संस्कृत आहे का. भाषा जी बदलत गेली आहे तशी सावरकरांची भाषा 100-125 वर्षांपूर्वीची आणि आत्ता 2000 पूर्ण इंग्रजाळलेली पोरं आहेत सगळी. अख्खी शिक्षण पद्धतीने बट्ट्याबोळ केलेलं आहे, मराठीचं वाटोळं झालं आहे. पण मग मी पुस्तक जर लिहिणार असेल तर ते पुस्तक नुसतं संग्रही नको आहे मला लोकांच्या. खूप वेळा लोक पुस्तकाच्या दुकानातून जी पुस्तकं विकत घेतात त्यातले 70 ते 75% लोक आपली हॉलमधली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी पुस्तकं घेतात. त्यातले 75% लोक ती पुस्तकं वाचतात ह्याच्यावर माझा विश्वासच नाही आहे. तू कोणाच्या घरी गेलीस तर त्या सभागृहामध्ये, त्या हॉलमध्ये एक असं काचेचं छान सुंदर कपाट असतं, त्याच्यात छान पुस्तकं दिसली पाहिजेत आणि मग त्याच्यावर त्या माणसाचं इम्प्रेशन पडलं पाहिजे, म्हणून असतात ती पुस्तकं विकत घेतलेली. मी एक अजिबात खोटं बोलत नाही. त्यातले कितीतरी लोकांना विचार, हे तुम्ही सेल्फमध्ये जी पुस्तकं सगळी वाचलीत काय हो? हां चालेल आहे ना. त्यातलं एखादं सांगावं, काही सांगता येत नाही. त्यामुळे पुस्तक विकत घेणं आणि पुस्तक वाचणं याच्यात खूप फरक आहे. मला नुसतं विकत घेणारी माणसं नको होती, मला ती वाचायला हवी होती. तो संघर्ष वाचायला हवा होता. आणि घेतल्या पहिली 2 पानं सहज 4 पानापर्यंत सहज माणसं चालतात आणि त्याच्यानंतर ते सेल्फमध्ये जातं आणि मग कामवाली रोज त्याच्यावर फटका मारते.
त्याच्या पलीकडं त्याचं काही होत नाही. तर ती जी 4 पानं आहेत ती वाचताना त्यांना खाली ठेवूच नये असं वाटलं पाहिजे. शरद आपल्याशी बोलतोय, काहीतरी समोर बसून त्याचे अनुभव सांगतोय असं वाटलं पाहिजे. ही मी तुला आठवत असेल, मी हे आग्रहाने बोललो याला, मी जसं लिहीन तसंच छापायचं, मला नाही सांगायचं येऊन हो शरद दादा अरे ते तो मुद्दा ना तू अर्धवटच सोडलास आणि मग खूप 5व्या पानावर तो परत तू लिहिलास, तर तो आधी लिहिशील का? म्हटलं असलं मला नाही शिकवायचं. अर्धा आहे ना वयाने. बरोबर 55 ते 20 आणि शरीराने माझ्या हा मोठा, मी अर्धा. तेव्हा त्या वयाच्या आणि मी याला खूप दमदाटी करतो. तर तसं मी त्याला सांगितलं, म्हटलं जसं मी लिहिलं तसंच छापायचं. आणि म्हणून मग ते सगळं सुरू झालं प्रोसेस. मग ते लिहून पूर्ण झालं आणि मग त्या लिखाणामध्ये जे अर्धवट थांबलं होतं तिथून सच्चिदानंद शेवडे मला म्हणाले, तुला मी पार्थ बावस्कर नावाचा एक मुलगा आहे तो देतो. तर मी म्हटलं तुम्ही मला त्याची ओळख करून द्यायची गरज नाही, मी पार्थ बावस्करला खूप आधीपासून ओळखतो. हो, खूप वर्षांपूर्वी आम्ही सावरकरांच्या साहित्यावरती खूप चांगले चांगले कार्यक्रम केलेले आहेत. म्हणजे मला वाटतं संभाजीनगरमध्ये 2दा कार्यक्रम झाले, नाशिकला झालाय, पुण्यात झालाय. म्हणजे हा मुलाखत घ्यायचा, मी बोलायचो सावरकरांवर आणि मग त्यांची गाणी मध्ये गायली जायची, असे कार्यक्रम आम्ही केलेले. त्यामुळे पार्थला मी खूप छान ओळखत होतो. आणि मग विचार केला की मोठमोठी प्रकाशनवाले येतीलच ना, मी पुस्तक लिहितोय म्हटल्यावर, पण कशाला आपण नवीन माणसाला देऊया, तो काहीतरी नवीन विचार करेल. आणि मग मी पार्थला फोन केला आणि मग त्याला माझी लिखाणाची समस्या सांगितली. मग तो म्हणाला, आपण मानला पाहिजे त्याला, की तो संभाजीनगरवरनं 8 दिवस मुंबईत येऊन राहिला. तो विक्रोळीला राहायचा, मी बोरिवलीला राहायचो. विक्रोळीवरनं रोज सकाळी 10 वाजता तो माझ्या घरी यायचा. हा आला की मग तो मोबाईल रेकॉर्ड करायचा आणि समोर पार्थ असल्यामुळं मी बोलायला सुरू करायचो. मग मी माझं अनुभव कथन सांगायचो. तर तो वेड्यासारखं मध्ये मध्ये हो हो काय सांगता, अरे बापरे. मग मी मध्ये थांबायचं, बंद करा तिथे, हे मध्ये बोलू नकोस, ते पुस्तकात नाही छापायचंय. असं सगळं प्रक्रिया घडत घडत फायनली ते सगळं रेकॉर्ड झालं. मग रेकॉर्ड झालेलं अर्ध पुस्तक मी लिहिलं, अर्ध पुस्तक अख्खं 250 पानातलं. यांनी रेकॉर्डिंग घेऊन तो संभाजीनगरला आला. इथे आल्यावर त्यांनी ते सगळं लिहून काढलं. सगळं लिहून काढल्यानंतर त्या 250 पानांची कॉपी मला पाठवली. मग मी ती कॉपी अख्खी वाचली. मग सुनील धोपावकरांचं एंट्री झाली नाटकामध्ये. मग त्यांना ती कॉपी पाठवली गेली. त्यानंतर ह्या माझ्या आयुष्यात एक विवेक जोशी म्हणून माझा मित्र आहे, याही पुस्तकात त्याचा सातत्याने उल्लेख आहे. मी नथुराममध्ये सुद्धा आहे. अख्खा प्रवास म्हणजे 97 साली हा माणूस माझ्या आयुष्यात आला, विवेक जोशी नावाचा मित्र. आणि तो अक्षरशः म्हणजे माझा असा मित्र झाला की आम्हाला दोघांना वेगळं कोणी करू शकत नाही, अशी आमची मैत्री झाली. आणि ती मैत्री त्यांनी या दुसऱ्या वादळमध्येही शेवटपर्यंत निभावली. मग म्हटलं हे पुस्तक त्यालाही द्यायला पाहिजे, कारण 20 वर्षाच्या मला सिलेक्ट केल्यापासून शेवटच्या प्रयोगापर्यंत विवेक माझ्याबरोबर आहे. तो नाना आपटेचा रोल करायचा आणि दिगंबर बळगेची भूमिका डबल रोल करायचा त्या नाटकात. त्यामुळे ते सगळं जे लिहिलंय हे एकदा चेक कर, हे खरंच असं आपण अनुभवलं आहे ना बाबा, ह्याच्यात काही मी अतिशयोक्ती कुठे लिहिली नाही ना, मी काही खोटं लिहिलेलं नाही ना, किंवा एखादा प्रसंग तुला आठवला आणि मी लिहिलाच नाही, विसरून गेलो, 20 वर्षांचं आठवणार नाही ना. तर त्याप्रमाणे मग त्यांनी काही, अरे हे लिहिलंच नाहीस तू, हे लिहिलं नाहीस तू, मग लिहिलं. मग ते त्याला सांगायचं अमुक अमुक पानावरती या वाक्यानंतर हे घुसळ. असं करत करत ते पहिलं पुस्तक त्याचं बाळणपण पार पडलं. 9 महिन्यात बाळ होतं. आमच्या पुस्तकाला साधारण 18 महिने लागले. हो. आणि फायनली माझं आयुष्यातलं पहिलं पुस्तक, आणि ते पुस्तकाच्या 10 आवृत्त्या एका वर्षात, याचं सिंहाचा वाटा म्हणजे 60% सुनील धोपावकरांचं मुखपृष्ठ आणि त्यांची सोशल मीडियावरची जाहिरात संकल्पना. अमेझिंग. म्हणजे आतासुद्धा मी त्यांना माझे सुदृढ अवस्थेतले काही फोटोग्राफ्स आणि आजारपणानंतरचे काही फोटोग्राफ्स मी त्यांना पाठवले होते. तुम्ही बघा तिथे
हे जे काय कॉम्बिनेशन त्यांनी केलं आहे, म्हणजे माझी मूळ वृत्ती जी आहे ती ह्या मागच्या ह्याच्यात दिसते. मागचा जो सुदृढ आहे बघा, की अरे चल रे चलता है यार, असं आहे ना, तो मी ओरिजिनल आहे. आणि त्याच्यानंतरचा हा अत्यंत तिराईतपणे माझ्याच मागच्या जन्मातल्या शरद वंशेकडे बघतोय. ही जी काय भन्नाट संकल्पना आहे, म्हणजे ही हॅट्स ऑफ. हे सुचतं कसं काय या लोकांना म्हणजे मला असं वाटतं दादा, एकूणच तू नशीब काढलंस की तुला पार्थ मिळाला वाटेवर. बरोबर. बरं, त्याचं नाव पण पार्थ आहे. पार्थ. आणि म्हणजे भाग्यवान आहेस तू की तू इतका पहिल्यांदाच लिहिणारा लेखक म्हणतो की मी असंच लिहीन आणि हे असंच आलं पाहिजे, आणि तो प्रकाशक तुझ्यावर संपूर्णपणे 100% विश्वास ठेवून तो छापूनही आणतो. हे क्रेडिटेबल आहेच. आणि हे नाही. आणि आणखीन एक फार महत्त्वाची गोष्ट की मी खूप ऐकलं होतं की लेखकांना प्रकाशक पैसे देताना मध्ये मध्ये गडबड करतात वगैरे वगैरे. तर ह्यांनी असलं काही केलं नाही. व्यवहाराच्या बाबतीत अत्यंत चोख. म्हणजे प्रत्येक आवृत्ती संपली की याचं ते यायचं, अमुक आवृत्त्या इंटू एवढे % इतके होतात. मी सर उद्या गुगल पे करत आहे तात्काळ. म्हणजे आज शेवटचं पुस्तक विकलं गेलं की पुढच्या 2 दिवसात त्याचे पैसे आलेले असायचे. म्हणजे इतका प्रामाणिकपणे. अर्थात सावरकरांचे जे भक्त असतात ते असेच असतात. कमाल कमाल. दादा, तू आत्ता बोलताना मी आणि नथुराम या पुस्तकाच्या प्रोसेसबद्दल बोललास, आणि मी ते पुस्तक वाचलं आहे, आणि ते अफलातून आहे. कमाल पुस्तक आहे ते. आणि ते लिहिताना तुला निश्चितच आम्हाला ती सकारात्मकता, तुझा त्रास आणि त्यातनं मिळणारी सकारात्मक ऊर्जा आहे, हे सगळं आम्हाला तिथे त्याच्यात जाणवतं. ते लिहितानाही तुला मजा आली असेल, गंमत आली असेल, कारण त्यामध्ये नाटक होतं. पुस्तक लिहिणं सोपं नसतं, हे तू आत्ताच सांगितलंस. हे काय म्हणजे एखादा डायलॉग दिला आणि तो बोलून दाखवायचा आहे इतकं पण सोपं नसतं. आणि ते सातत्याने एका पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत रंजक ठेवणं, त्याला एंगेज ठेवणं प्रेक्षकांना, वाचकांना, हे फारच कठीण काम आहे. आणि हे तू केलंस. दुसरं पुस्तक म्हणजे दुसरं वादळ, हे नावातच म्हणजे वादळ आहे त्यामध्ये. आणि पहिलं नाही तर ते दुसरं आहे. त्यातून ते कर्करोगाचा तुझा अनुभव, तुझं सगळं ते तू लिहिलं आहेस त्याबद्दल. हे लिहित असताना जनरली कोणी नको रे बाबा, मला परत त्या आठवणी नको, मला परत ते काहीच नको, मला ते सगळं विसरायचं आहे. पण तू तसं केलं नाहीस आणि तू लिहायला घेतलंस ते पुस्तक. तर तू लिहिताना नेमकं काय विचार केलास की मला काय द्यायचं आहे लोकांपर्यंत, हे कसं पोचवायचं आहे, असं काहीतरी थॉट प्रोसेस तुझ्या डोक्यात चालला असेल, हे मला तुला विचारायचं आहे. आणि त्याचबरोबर मला पार्थ तुला हे विचारायचं आहे की नवखा लेखक नावाजलेले आहेत, प्रश्नच नाही, ते लिहित आहेत म्हणजे भन्नाटच असणार याबद्दल तुला खात्रीही असेल. पण तू कुठपर्यंत रिस्क घेतली? कारण बरेच वेळा असं होतं की तू खूप अभ्यासू आहेस. तुझ्याबरोबर बोलताना, चर्चा करताना मला जाणवतं की तू प्रत्येक गोष्टीचा रेफरन्स तुझ्याकडे असतो आणि तू रेफरन्ससहित बोलतोस. तर हे सगळं तुझ्यामध्ये असताना तू त्यांना निवडलंस त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी. आणि एवढंच नाही तर दुसरं पुस्तकसुद्धा तू जबाबदारी घेतलीस ते छापून आणण्याची. तर मला या प्रोसेसबद्दल तुला विचारायचं आहे. आणि त्याचबरोबर दुसरं वादळ लिहिताना तुझ्या मनात काय चाललं होतं नेमकं ते पण विचारायचं. प्रत्येक वेळेला सावरकर धावून येतात माझ्या मदतीला. माझ्या आयुष्यात कुठलाही प्रसंग असू दे, कुठेही मी गाडी अडकली की तात्याराव धावून येतात. आणि ते जेव्हा त्यांनी प्रायोपवेशन केलं तेव्हाच त्यांना बाळाराव सावरकर म्हणाले होते की तुम्ही जर असं संपवलं स्वतःला तर पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शन कोण करणार. तेव्हा ते म्हणाले ते जगातल्या प्रत्येक विषयावरचं मी लिखाण लिहून ठेवलेलं आहे, पुढच्या पिढ्यांनी त्या अनुसरून ते पुस्तक काढावं, वाचावं की तुम्हाला मार्ग सापडतील. आता दुसरं वादळचं पुस्तक लिहावं की न लिहावं असा एक संभ्रम माझ्या मनात उपस्थित झाला. त्यावेळेला मी जन्मठेपची प्रस्तावना वाचली. तुम्ही जर जन्मठेप सावरकरांच्या पुस्तकाची प्रस्तावना वाचली तर हाच प्रश्न त्यांनाही पडला होता की मी एवढं दुःख भोगलं, मी एवढं सगळं भोगलं, हे मी का लिहायचं आणि का स्वतःची पाठ तुपटून घ्यायची. असं काही मी केलं आहे, मुळात मी काही वेगळं केलेलंच नाही आहे. मी माझ्या भारतमातेसाठी, माझ्या देशाच्या, माझ्या भारतभूच्या स्वातंत्र्यासाठी अंदमानची शिक्षा भोगली, मी जन्मठेप भोगली.
अनंत यातना भोगल्या, ह्याच्यात मी वेगळं काय केलं आहे म्हणून हे मी नाही पाठ थोपटून घेणार, हे मी नाही लिहिणार. मग अनेकांनी त्यांना सांगितलं की नाही तात्याराव, हे केवळ तुम्ही स्वतःची पाठ थोपटून घेणं साठी पुस्तक लिहित नाही आहात. हजारो तरुणांना भारतामधल्या देशासाठी कसं लढावं याची प्रेरणा देणारे ते अनुभव असतील, म्हणून लिहिणं गरजेचं आहे. हे वाक्य तात्यांना पटलं आणि मग त्यांनी जन्मठेप लिहायला सुरुवात केली. ते वाचलं आणि मग मला लक्षात आलं की नाही, ही मलासुद्धा ही केवळ माझी पाठ थोपटून घेण्यासाठी नाही. आता हजारो कॅन्सरचे पेशंट बरे होतात, पुन्हा नॉर्मलला येतात, पुन्हा ते छान लढतात, आयुष्य जगतात. ते सगळेच जण वॉरियर असतात, ते सगळेच जण लढलेलेच असतात, ते सगळेच जण सकारात्मकपणे बघूनच ते आलेले असतात बाहेर. मग मी वेगळं काय केलं आहे? मी वेगळं असं करणार आहे की ह्याच्यातून पुढच्या असंख्य पेशंट्सना त्याच्यातून एक ऊर्जा मिळाली पाहिजे, लढता आलं पाहिजे, लढण्यासाठी एक सकारात्मक दृष्टिकोन मिळाला पाहिजे. आणि ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगतो तुला. हिमालयाची सावली नाटकाचा माझा प्रयोग कोल्हापूरला होता आणि कोल्हापूरला एक कॅन्सर हॉस्पिटल आहे आणि त्या कॅन्सर हॉस्पिटलचे एक 7-8 डॉक्टर माझ्या प्रयोगाच्या ठिकाणी आले. मी तो कोण रे आपले दोंडकेशव कर्व्यांच्या भूमिकेत आहे. मग दोंडकेशव कर्व्यांसारखा संपूर्ण वेशभूषा करून मी असा बसलेला होतो आणि ते सगळे डॉक्टर्स आले माझ्याकडे कोल्हापूरचे आणि म्हणाले तुमचा सत्कार करायचा आहे स्टेजवर. तर म्हटलं कधी करणार? नाही म्हणजे नाटक सुरू होण्याच्या आधी फक्त 5 मिनटं तुमचा सत्कार करायचा. आम्ही सगळे डॉक्टर आहोत आणि इथे अमुक अमुक हॉस्पिटल आहे, तिथे आमच्याकडं बरेच कॅन्सरचे पेशंट्स येतात, त्यांचे किमोथेरपी चालू असतात. तुम्ही जेव्हा बरे झालात आणि लगेच तुमची एक मुलाखत झाली ABP माझावरती, माझा कट्ट्यावरती, आणि त्याच्यात तुम्ही या सगळ्या लढाईबद्दल बोललात. ती मुलाखत आम्ही रेकॉर्ड केली आणि ती आम्ही दर रविवारी आमच्या हॉस्पिटलमधल्या सर्व पेशंट्सना एका सभागृहामध्ये आणतो आणि मोठ्या पडद्यावर दाखवतो. आणि ती मुलाखत दाखवायला लागायला नंतर आमच्या असं लक्षात आलं की ड्रास्टिक बदल होतोय लोकांच्यामध्ये. रिस्पॉन्ड, बॉड्या त्यांच्या शरीरावर रिस्पॉन्ड करायला लागली कारण त्यांचं मन तयार झालं लढाईसाठी. आणि हे मी ऐकलं आणि त्याच्यासाठी तुमचा आम्ही सत्कार करणार आहोत. मग त्यांनी माझा सत्कार केला आणि सत्कार झाल्यानंतर ते गेले आणि माझ्या डोक्यात सुरू झालं नाही, एवढा जर इफेक्ट होत असेल तर मग माझा अनुभव, प्रत्येकजण काय ती ABP माझाची मुलाखत बघणार नाही ना, ती कशी बघायची माहीत पण नसेल, तर माझं पुस्तक लिहिणं फार गरजेचं आहे. आणि पहिल्या पुस्तकाची शेवटची ओळ जर तुम्ही वाचली असेल तर ती लिहिले मी की माझ्या आयुष्यात रंगभूमीवर नथुराम नावाचं एक वादळ आलं, ते शमलं आणि ते शमतानाच माझ्या आयुष्यात एक दुसऱ्या वादळाने प्रवेश केला आणि तिथे मी ते पुस्तक संपवलं आहे. सुतवाच करून ठेवलं होतं की माझ्या आयुष्यातल्या दुसऱ्या वादळाबद्दल मी पुढे लिहीन कदाचित. एवढा कॉन्फिडन्स तुला होता की दुसरं पुस्तक तू लिहून? आणि मग मी लिहायला सुरुवात केली आणि मग हे पुस्तक लिहून काढलं. हे पुस्तक लिहून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे ते सुनीलजींकडे गेलं. मग माझा विवेक जोशी मित्र, त्याला ते वाचायला दिलं. आणि तोपर्यंत मला आणखीन एक फार गोड मैत्रीण मिळालेली होती, तिचं नाव राधिका देशपांडे, जी आता माझी मुलाखत घेते. तर तिलाही मी वाचायला दिलं कारण ती स्वतः खूप उत्तम लेखिका आहे बरं काही. हिचं वुमनहूड नावाचं पुस्तक वाचा तुम्ही. तिने फार सुंदर आसपास घडणाऱ्या घटनांवरती खूप सुंदर भाष्य केलं आहे, फार अप्रतिम लिहिते ती. ती आता PhD करते लहान मुलांच्या बालनाट्य या विषयावरती. म्हणून मी तिला पण ते वाचायला दिलं. आणि सुनीलजी, तुम्ही जे बोललात, तुमचं आणि विवेक जोशीचं मत फार सारखं होतं की कुठेतरी ते लिहिताना घाई झाली की काय, घाईघाईत पटकन सांगून टाकताय की काय. मग मी ते सगळ्याचा शांतपणे विचार केला. आमचं पुस्तक प्रकाशन गुढीपाडव्याला ठरवलं होतं, ते आम्ही पुढे ढकललं. म्हटलं पुस्तक प्रकाशन महत्त्वाचं नाही आहे, पुस्तक 6 महिन्यांनी येईल, पण ते येईल ते खूप चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे. मग मी पुन्हा एकदा वाचलं अख्खं पुस्तक. माझ्या लक्षात आलं ते तुमचे पॉईंट्स अतिशय समर्पक होते. मग मी विचार केला की असं का झालं असेल. तर कुठेतरी असं होतं ना की सारखं सारखं माझंच काय कौतुक करून घ्यायचं, म्हणून पटपट सांगून पुढे जाऊया असा कुठेतरी. मग नाही, म्हटलं लिहायचं आहे तर मग ते सगळं सविस्तर लिहायला पाहिजे. मग त्यातल्या बारीक सारीक घटना, मग प्रत्येक त्यातले काही प्रसंग आहेत ते असे एका पॅरेग्राफमध्ये संपले होते, त्याचे 1.5 पानं झाली. आणि मग ते 70-75चं 105-6 पानापर्यंत गेलं. आणि मग ते छापायला दिलं. आणि इतकं अप्रतिम असं, म्हणजे काय बोलू मी ह्याच्याबद्दल, काय हॅट्स ऑफ टू यू.
इतकं सुंदर त्याचं. आणि मग आता त्याच्या हे पण सुरू झाले आहेत, जाहिराती ज्या करतायत रोज. कमाल आहेत त्या हो. जाहिराती. म्हणजे जो आता वाचक मगाशी ते नाहीये तो गमतीने सुद्धा म्हणाले तयार की होतो. पहिल्यापासून जर सगळ्या जाहिराती तुम्ही जमा केल्यात तर मला वाटते अजून 1-2 महिन्यानंतर तुम्हाला अख्खं पुस्तक विकत घ्यायची गरज नाही. नुसतं जाहिराती वाचल्यात तरी पुस्तक कळेल. इतकं सुंदर जाहिराती ते करतायत. त्यामध्ये एवढ्या जाहिराती आपण करू शकलो कारण त्यामधली वाक्य जी आहेत ती इतकी चपखल बसतात ॲडसाठी सुद्धा, आणि ती एकदम हृदयाला भिडतात, म्हणून त्या ॲड सुद्धा होऊ शकल्या असं मला वाटतं. आणि यांनी पण ते फार छान, त्याचा फॉन्ट मोठा. ह्या फॉन्ट बद्दल एक मी गंमत सांगतो की हा फॉन्ट कसा असावा, हे अक्षरांचं साईज किती असावा. तर मी पार्थला म्हटलं तुझे 4 पद्धतीचे फॉन्ट्स माझ्याकडे घेऊन ये. माझ्या घरामध्ये एक टेस्ट आहे त्याची करायची, अगदी सोपी आहे. माझी आई आहे 82 वर्षाची. मी 4 पानं तिच्यासमोर ठेवली, एक पान दिलं ते तिने असं केलं वाचताना. अरे म्हटलं तू सोड काढून घेतलं. दुसरं दिलं, अरे असं तिचं झालं. आणि एक हा जो फॉन्ट दिला तिच्या हातात, ती सटसट वाचायला लागली. बास म्हटलं पार्थ, हा माझ्या आईला जे वाचता येतं झटकन तो फॉन्ट संपला विषय. आणि हा फॉन्ट ठरला. तू सगळ्यालाच हो म्हणालास, म्हणजे फॉन्टला पण जे लिहिलंय तसंच छापून नाही, पर्याय नव्हता. ते काय झालं माहितीये का, आता ते म्हणाले की त्यांनी असा मोबाईल समोर धरला आणि ते बोलायला लागले आणि समोर मला बसवलं, तर ते माझं नाव त्यातल्या त्यात पार्थ. म्हणजे त्या कुरुक्षेत्रावरती भगवद्गीता तो श्रीकृष्ण अशी सांगतोय आणि तो अर्जुन बिचारा ऐकतोय आणि तो श्रीकृष्ण सांगतोय लढ बापू लढ, आणि त्या अर्जुनाला लढायचं आहे. तशी माझी परिस्थिती होती, पर्याय नव्हता दुसरा. आणि तू जे म्हणालीस दुसरा मुद्दा की नौखा लेखक, पण त्यालाही तोच संदर्भ आहे. महाभारतामध्ये अर्जुनाच्या रथाचं सारथ्य श्रीकृष्णाने केलेलं आहे. आपल्या लक्षात येईल मित्रांनो, श्रीकृष्णाला आपण एक अतिरथी महारथी योद्धा म्हणून ओळखतो. त्या महारथी योद्ध्यानं कुणातरी पार्थाच्या रथाचं सारथ्य करण्याची जबाबदारी स्वीकारावी का हो? तसंच अभिनयाच्या क्षेत्रातले हे श्रीकृष्ण अतिरथी महारथी कधीतरी पहिल्यांदा लेखनाच्या प्रांताकडे वळतायत आणि ते त्या पार्थाला म्हणतायत की मी करून बघतो त्या लेखणीद्वारे माझ्या विचारांचं सारथ्य, तर मी का नाही म्हणू, मला सांगा. या सगळ्याचा एक आमच्या गप्पांमधला, आणि ते जसं म्हणाले की आम्ही बोलायचो याबद्दल, आमच्या प्रचंड चर्चा व्हायच्या. म्हणजे हे रेकॉर्डिंगच्या पलीकडे पण आम्ही फोनवर खूप बोलायचो. आणि ते बोलताना मला सतत मनापासून असं वाटत होतं की ही जी काय प्रसिद्ध चेहऱ्याची नटमंडळी असतात त्यांचे चेहरे आपण त्या रुपेरी पडद्यावरती बघतो, पण त्या चेहऱ्यांच्या मागे जे काय घडत असतं ना, त्या सगळ्या घटनांची गोष्ट ऐकण्यामध्ये तुम्हा सगळ्यांना इंटरेस्ट असतो. ते आता म्हणाले ना की आपण पटकन वाचतोय ही गोष्ट असं वाटण्यापेक्षा शरद पोंक्षे समोर बसून मला ही गोष्ट सांगतोय, शरद पोंक्षे हा आपल्या घरातला कुणीतरी माणूस आहे असं वाटावं. ही जी त्यांची भूमिका होती ती भूमिका मला आवडली आणि त्याच्यामुळे मी कसलाही विचार न करता त्याच्या पुढे गेलो. कारण ॲक्सेसिबिलिटी एखाद्या मोठ्या माणसाची आपल्याला मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते. ॲक्सेसिबिलिटी म्हणजे हा माणूस माझा आहे, हा माणूस माझ्या घरातला आहे असं वाटून तो आपल्याशी तळमळीने प्रेमाने काहीतरी सांगतो. असं जेव्हा कुठल्याही नात्यामध्ये होतं ना, तेव्हा ते नातं दीर्घकाळ टिकतं. आणि ॲक्सेसिबिलिटी नसताना काय होतं हे मी सांगायची वेगळी गरज नाही. आपण गेल्या 15-20 दिवसात महाराष्ट्रात राजकारण बघितलंय. ॲक्सेसिबिलिटी नसताना कुठला विचार कुठे जाऊ शकतो आणि काय होऊ शकतं. त्याच्यामुळे शरद पोंक्षेंची लेखक म्हणून वाचकांबद्दलची ती ॲक्सेसिबिलिटी मला फार आवडली. ते चटकन वाचकाला आपल्या घरातलं कुणीतरी करून टाकत होते. आणि मग आम्ही गप्पांमधून आमचं असंही ठरलं नंतर की आपण एक प्रयोग करूया छानसा, की हे पुस्तक जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, नथुराम पुस्तकाच्या मागे आम्ही एक कोरं पान सोडलं आहे. आणि ते नुसतं कोरं पान सोडलेलं नाही, तर प्रत्यक्ष शरद पोंक्षेंचं संपूर्ण पत्ता, त्यांचा ईमेल आय डी आणि त्याच्याचबरोबर प्रकाशक म्हणून आमचा पत्ता, आमचा ईमेल आय डी आणि आमचा एक व्हॉट्सॲप नंबर ज्याच्याद्वारे आम्ही वाचकांशी संपर्कात असतो.
हे आम्ही त्यावरती छापलं होतं आणि स्वतः शरदजींनी आणि मी आम्ही दोघांनी मिळून त्या सगळ्या मायबाप वाचकांना अशी विनंती केली होती की हे पुस्तक वाचून तुम्हाला जे काय वाटतंय ते, म्हणजे हे पुस्तक वाचून तुम्हाला, त्यांनी तर मला असंही सांगितलं होतं की वाईट जरी प्रतिक्रिया आल्या तरी सुद्धा आपण त्याचं स्वागत करायचं. आणि आम्ही अगदी मोकळेपणाने असं लिहिलं की तुम्हाला जे जे वाटेल ते ते तुम्ही आम्हाला लिहून पाठवा. आणि त्यानंतर म्हणजे 13 तारखेला पुस्तकाचं प्रकाशन आम्ही घरोघर जाऊन केलं मुंबईत. आणि त्या 13 तारखेनंतर नथुरामच्या प्रकाशनानंतर जवळपास महिनाभरामध्ये इतक्या अफाट गर्दीने आमच्याकडे प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली की आता रोज त्या प्रतिक्रिया वाचत वाचत त्यातनं निवडून काही काढलं तर त्या प्रतिक्रियांचं कदाचित एक पुस्तक होईल. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आमच्याकडे आल्या आणि मग असं वाटलं की हां, लेखक हा ॲक्सेसेबल करून देणं, लेखक हा चटकन वाचकापर्यंत खऱ्या अर्थाने पोचवणं, उपलब्ध करून देणं, यात त्या पुस्तकाचं यश आहे. तो विचार आम्ही केला आणि म्हणून मग ही सगळी त्या भोवतालची गोष्ट घडायला सुरुवात झाली असं मला वाटतं. आणि एक फक्त मला पटकन प्रतिक्रियांवरनं बोलायचं आहे नक्कीच की अक्षरशः नंतर पाऊस पडायला सुरुवात झाली. म्हणजे मला रोज 4-4, 5-5 ईमेल यायला लागले आणि लोक भरभरून पुस्तकाबद्दल लिहायला लागली. सगळ्या वाचणं शक्य नाही, त्याच्यातली एक फार छान बोलकी प्रतिक्रिया एका मेलद्वारे पाठवली आहे. मी फक्त एक वाचून दाखवतो. मी आत्ताच तुमचं पुस्तक दुसरं वादळ हे संपूर्ण वाचून काढलं. मी यापूर्वी भरपूर पुस्तकं वाचली आहेत, पण दुसरं वादळ हे पुस्तक खूप वेगळं आणि सुंदर आहे. अगदी आपल्या सोप्या भाषेत समजेल असं आहे. खूप धन्यवाद सर. सगळ्यात अगोदर मी तुमचे सर अगदी मनापासून आभार मानतो की तुम्ही हे दुसरं वादळ पुस्तक लिहून खूप मोठं काम केलेलं आहे. आयुष्यात कितीही मोठी मोठी संकटं आली, वादळं आली तरी मनानं न खचून जाता आत्मविश्वासानं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून कसं त्या संकटावर मात करायची ह्या पुस्तकातून मला आज समजलं. एक सकारात्मक विचार आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो हे मी आज शिकलो. मी खूप काही गोष्टी या पुस्तकातून आज शिकलो आहे. सर, माझ्याही आयुष्यामध्ये असणं एक मोठं वादळ आलेलं आहे. गेली 3 ते 4 वर्ष मी त्या वादळात अडकून पडलो आहे. आत्महत्या करण्याचा विचार येत होता, स्वतःला संपून टाकायचं असं मनात येत होतं, ठरवलं होतं, पण आता नाही. तुमच्या दुसरं वादळ या पुस्तकातून मला भरभरून प्रेरणा मिळालेली आहे, आत्मबळ मिळालेलं आहे. उद्यापासून नाही तर मी आत्तापासून त्या सगळ्या गोष्टीवरती काम करायला सुरुवात करतो आहे. मी तुमचे अगदी मनापासून आभार मानतो सर. मला आत्महत्या करण्यापासून तुम्ही आणि तुमच्या या दुसऱ्या वादळ विचारांनी वाचवलं. धन्यवाद. दुसरं वादळ हे पुस्तक नसून मरणाच्या वाटेवरून परत जिवंत करणारी संजीवनी आहे. सुशील सुभाष जाधव. आणि त्यांनी खाली त्यांचा नंबर दिला आहे. मला वाटतं ही एकच प्रतिक्रिया हा या पुस्तकाला मिळालेला सर्वोच्च पुरस्कार आहे असं वाटतं मला, की एका माणसाला आत्महत्येपासून मी माझ्या लेखणीतून परावृत्त करू शकलो. आता किती आवृत्त्या संपल्या खपल्या याला काही व्हॅल्यू नाही आहे. हे या पुस्तकाचं का पुस्तक लिहायचं तर कमाल. असे अनेक प्रतिक्रिया आपण मी वाचलेल्या आहेत, दादानी मला पाठवलं होतं आणि त्याबद्दल आपण बोलणारच आहोत की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला मला वाचायला मिळाल्या, त्याबद्दल आपण बोलूच. पण मला ना तुझ्याबद्दल फार कुतूहल आहे. म्हणजे दादाची 2 पुस्तकं तू प्रकाशित केलीच आहेस, पण इतरही अनेक पुस्तकं तू प्रकाशित करतोस. नवीन लेखकांना आणि साहित्यिकांना पण तू वाव देतोस. एवढं सगळं त्याबरोबर तू व्याख्यानं देतोस, तू फिरतीवर असतोस, तू इंडोनेशियाला जातोस, श्रीलंकेला जाऊन व्याख्यानं देतोस, लोकमान्य टिळकांबद्दल तू बोलतोस, सावरकरांबद्दल तू बोलतोस. हे तुला कसं जमतं? इतकं सगळं तुला एकत्र कसं जमतं? हा माझा एक प्रश्न आहे. आणि त्याला जोडूनच एक आणखीन प्रश्न आहे की आत्ताची जी पिढी आहे ती सोशल मीडिया, ऑनलाईन आणि अशा सगळ्या गोष्टी पटापट वाचायला घेते किंवा रेफरन्सेस त्यामधनं आपण वाचतो. पटकन एक पुस्तक हातात घेऊन वाचायला जमत नाही किंवा होत नाही. पण आता असं नाही म्हणता येणार, कारण या पुस्तकाचेच बेस्ट सेलर म्हणून या पुस्तकाला नावाजलं गेलेलं आहे. तर हे पुस्तकही तुफान माजवतं, याबद्दलही आपण बोलणार आहोत. पण मला तू सांग की तुला सगळं कसं जमतं आणि तुला असं नाही का वाटलं की आपण इतकी पुस्तकं प्रकाशित करतो आहोत पण हे PDF मधनं मिळणारं, मग ते
ऑनलाईन मिळणारं, मग फॉरवर्ड्स, असं करून वाचक संपतोय का आणि आपण पुस्तक प्रकाशित करतोय असं काही कधी तुला वाटतं का? आणि मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. त्या उत्तराच्या मध्ये जी 3 व्यक्तिमत्व आहेत ती या सभागृहात हजर आहेत. मी एकटा हे जे काय करताना दिसतो ते मी एकटा अजिबात करत नसतो. त्यामागे मला घडवण्यात ज्यांचा खूप मोठा वाटा आहे तसे माझे गुरु सूर्यकांत सराफ इथे आहेत. त्यांनी मला इथनं घडवलं आणि त्या मुंबईच्या महासागरात फेकून दिलं आणि ते इथेच थांबले 2 वर्ष. ते काय आले नाहीत बोट धरून, ते आले नाहीत मागे. ते आता गेल्या 4-6 महिन्यात मुंबईत स्थिरावले आणि ते म्हणाले आता जा लढ बापू. आणि मग मला हे दुसरे गुरुवर्य भेटले आणि अशा या दोघांच्या सल्ल्यातनं, दोघांच्या मार्गदर्शनातनं, त्याच्या आधी मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला आणि या पुस्तकाच्या मी प्रकाशकीय मनोगतात म्हटलं सुद्धा आहे की मी माझं कॉलेज आणि शाळा संपल्यानंतर मी अशा माणसांच्या संपर्कात आलो की जी माणसं इतकी मोठी आहेत की चटकन त्यांच्या जवळ जाणं, त्यांच्याशी बोलणं ह्या गोष्टी सहज एखाद्याला जुळतात, जमतातच असं नाही. पण ही अशी माणसं दैवयोगाने म्हणा, कुणाच्या तरी आशीर्वादाने म्हणा, गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने म्हणा माझ्या आयुष्यामध्ये आली आणि त्या माणसांनी मला भरभरून दिलं. सराफ सर आहेत त्यामध्ये एक मोठे माणूस, त्याच्यानंतर डॉक्टर सच्चिदानंद शेवडे आहेत. म्हणजे मी 10वी पासआउट झालो असेल त्याच्यानंतर मी प्रवीण दवणेंसोबत काही कार्यक्रम केले होते महाराष्ट्रामध्ये. दरम्यान त्यांनी सांगितलं की आम्ही सुरुवातीला कार्यक्रम करायचो, तेव्हा आम्ही कार्यक्रम करायचो आणि एक 10वी पास झालेला मुलगा आता शरद पोंक्षे सारख्यांना फोन करतो आणि त्यांना म्हणतो की असं असं आपल्याला करायचं आहे आणि बरं त्याच्या शब्दावरती विश्वास ठेवून हा माणूस मुंबईहून कुठलाही ॲडव्हान्स नाही, काही बँकेत पैसे आधी पाठवलेले नाही, या सगळ्या भरोश्यावरती इथे येतो, कार्यक्रम करतो आणि भरभरून आशीर्वाद देऊन जातो. मला असं वाटतं या सगळ्यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला आहे, माझ्या मनात सतत मी स्वतःला अशी जाणीव करून देत असतो की या माणसांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. आपण आपल्यासाठी स्वतःसाठी काही करत नसतो, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून आपल्याला काहीतरी करायचं आहे. मी सतत स्वतःला बजावत असतो की तो विश्वास आपल्याला सार्थ ठरवायचा आहे. आणि ही सगळी इतकी मंडळी माझ्यासोबत, म्हणजे धोपावकर सरांसारखा माणूस जो त्या काळात ते धोपावकर सर 35 फेसबुक पेजेस हँडल करत होते. आपला विश्वास बसणार नाही, एक माणूस, त्यांचं मोठंच्या मोठं ऑफिस होतं, त्या ऑफिसमध्ये 18-20 लोक काम करत होते त्यांच्या मार्गदर्शनामध्ये. आणि त्या सगळ्या धामधुमीमध्ये मी त्यांना एक छोटीशी कल्पना त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला सांगितलं की त्या कल्पनेवरती 300 जाहिराती त्यांनी केल्या. ही किती मोठी गोष्ट आहे, किती मोठा विश्वास त्यांनी टाकलेला आहे. कमाल. आणि वाचन संस्कृतीबद्दल तू म्हणालीस त्याबद्दल तर माझं व्यक्तिशः मत असं आहे की हे असं जिवंत पुस्तक हातात घेऊन आपण ते पैसे देऊन विकत घेतो आणि नंतर ते वाचता वाचता त्या नव्या पानांचा वास आपल्याला येतो, तो जो एक अनुभव आहे ना, तो अनुभव PDF माध्यमातनं किंवा कुठल्याही माध्यमातनं येत नाही. खरंय. तो माध्यमातनं येणारा अनुभव अंगावरती कदाचित आपला एखादा शहारा आणून जातो, कदाचित टचकन ती एखादी ओळ वाचताना आपल्या डोळ्यामध्ये पाणी सुद्धा येतं आणि मग नकळत त्या पुस्तकाची पानं मिटली जातात आणि आपण हुमसून रडायला लागतो. हे जे होतं ना, हे होतं त्याचं कारण हे इवलंसं पुस्तक आपल्या हातात असतं. मोबाईलवरती काय होतं ना, आपण ते पुस्तक वाचायला घेतलं, फेसबुकवरती काय वाचायला घेतलं, कुणाचा मध्येच फोन येतो, कुणाचा तरी मेसेज येतो, चटकन आपण ते वाचतो. पण हे पुस्तक ही जी एक वस्तू जेव्हा आपण हातात घेतो आणि त्यात जेव्हा आपण रंगत जातो, वाचत जातो, जसं यांनी सांगितलं की अशा अनेक वाचकांचे आम्हाला अनुभव आले, त्याच्या अनेक वाचकांची पत्र आली आहेत की अहो 90 मिनिटात पुस्तक संपवलं. म्हणजे जर आम्ही स्पर्धा घेतली महाराष्ट्रात की दुसरं वादळ हे लवकरात लवकर कोणी संपवलेलं आहे, तर अशासाठी सुद्धा लोक अनेक येतील. तर हा जो अनुभव आहे, हा अनुभव डिजिटल माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून येऊ शकत नाही. त्याच्यासाठी हे जिवंत खरंखुरं संवेदनांनी पूर्ण असलेलं पुस्तकच आपण हातात घेतलं पाहिजे, तर तो एक आपल्याला अनुभव येतो आणि आपण त्यातनं समृद्ध होतो. आणि तो अनुभव मी स्वतः घेत होतो म्हणून मला असं वाटलं. कारण मी प्रकाशन क्षेत्रात का आलो, मी असं अजिबात ठरवलेलं नव्हतं की आपण प्रकाशन क्षेत्रात यावं. पण माझ्या घरी स्वतःची 1,500 पुस्तकं आहेत आणि त्यातली 90% पुस्तकं मी वाचले आहेत बरं का. तुम्ही म्हणाले वाचत नाही. नक्कीच. तर आमचे सराफ सर मला म्हणाले की अरे तुझ्याकडे एवढी पुस्तकं आहेत, म्हणजे आधाशासारखा मी तेव्हा इतके मी माझ्या आईवडिलांचे पैसे खर्च केलेले आहेत, त्यांनी संपूर्ण माझ्या शिक्षणाला जेवढे पैसे लावले नसतील तेवढ्यापेक्षा जास्त पैशाची त्यांनी मला पुस्तकं विकत घेऊन दिलेली.
तर ही सगळी पुस्तकं तुझ्याकडे आहेत आणि मग या पुस्तकांवर जर तुझं प्रेम आहे तर तू का प्रयत्न करून बघत नाहीस, तू पुस्तक निर्माण करून बघ, असं त्यांनी मला सगळ्यात आधी सांगितलं. आणि नुसतं त्यांनी सांगितलं नाही तर त्याच्यासाठी सुरुवातीची जी पूर्वतयारी करून द्यावी लागते ती सगळी त्यांनी मला करून दिली. हे सुद्धा भाग्य कुठल्या प्रकाशकाला लाभत नाही. इतकं आपलं बोट धरून घेऊन जाणारी माणसं नाही लाभत, ती मला लाभली, याचं मी भाग्यवान समजतो स्वतःला. तुमची जी जोडी आहे, तर कमाल, तुमची जी जोडी आहे, एकाचं वय आहे 23 आणि एकाचं वय आहे 55. माझं वय इथे सांगायची गरज नाही आहे, प्रश्न करणं वेगळं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे तुमच्या दोघांचेही म्हणजे अगदी जीवश्च कंठस्थ मित्र म्हणा, लाडके म्हणा, त्यांच्यावर तुमचं प्रेम आहे म्हणा, फर्स्ट लव्ह म्हणा, असे तुमच्या दोघांचेही ते जवळचे आहेत. विषयांतर होत आहे पण तरीसुद्धा मला ऐकायचं आहे, कारण तुम्ही दोघंही एकाच ठिकाणी बसला आहात आणि इतरांनाही ऐकायचं असेल तर. दादा, तू म्हणतोस की तुझ्या व्याख्यानांमध्ये अनेकदा तू म्हणाला आहेस की विश्वरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर, आणि तू म्हणतोस सुपरमॅन सावरकर. हा वयाचाही फरक असू शकतो. तू तुझ्या नजरेतून बघणारे तुला जे दिसतात सावरकर, त्यांच्याबद्दल तुला बोलायचं आहे, आणि तुझ्या नजरेतून सावरकर जे दिसतात त्यांच्याबद्दल तुला बोलायचं आहे. फक्त वेळ 2च मिनिटाचा आहे, कारण मला माहिती तुम्ही खूप वेळ घालया सावरकर या विषयावर. विश्वरत्न अशासाठी आहेत की आज संपूर्ण विश्व म्हणजे अख्खा युरोप सावरकरांनी सांगितलेल्या मार्गांवरनं चालू आहे. पूर्ण युरोप, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, रशिया असेल, हे सगळे देश जे सावरकरांची राष्ट्रभक्ती आहे, जी त्यांचं राजकारण कसं करावं, लढावं कसं, देश कसा मोठा करावा, हे जे काही सावरकरांनी त्यांची राजकीय मतं मांडून ठेवलेली आहेत, त्यांच्याच मार्गांवर पावलावर पाऊल ठेवून बाकी सगळी राष्ट्र चालू आहेत. दुर्दैव आहे, सावरकर जिथे जन्माला आले तिथे मात्र आज त्यांची किंमत नाही आहे कोणालाही. म्हणून ते विश्वरत्न आहेत, भारतरत्न नाही. भारतरत्न म्हणजे फक्त 32 दशलक्ष चौरस स्क्वेअर फीटच्या एक भारत नावाच्या याचे रत्न नाही नाही नाही, ते विश्वरत्न आहेत. सावरकर वाचून जग पुढं चाललं आहे. फक्त जिथे जन्माला आले ते पिकतं तिथे विकत नाही, तसं आहे आपलं झालेलं तात्यारावांचं. आणि म्हणूनच ते पोचवण्याचं काम आम्ही करतोय. आणि एकंदरीत जर तुम्ही गुगलवर जाऊन आत्तापर्यंत मिळालेल्या सर्व भारतरत्नांची जर यादी बघितलीत तर तुम्ही स्वतःसुद्धा म्हणाल नको याच्यात विश्वरत्नच बरे आहेत ते. आणि खरं सांगू का, हे सगळ्या रत्नांच्या बित्नांच्या फार पलीकडची माणसं आहेत. आता संत ज्ञानेश्वर माऊली कुठलं रत्न म्हणणार तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराज कुठले रत्न आहेत? हे सगळे रत्नबित्न, हे सगळे शब्द आहेत ना, हे सगळे फिके आहेत त्यांच्यासमोर. या सगळ्याच्या फार पलीकडे गेलेली माणसं. त्या अथांग अशा समुद्राकडे बघत बघत सावरकरांनी सागरा लिहिलं. आणि ते मला कधी कधी त्यांच्या चरित्राकडे बघताना असं वाटतं की तो समुद्र जसा अथांग आहे, म्हणजे आपण जहाजातनं बघा, विमानातनं बघा, कुठूनही बघा, त्याचं शेवटचं टोक आपल्याला कधीच दिसत नाही. हा एक चमत्कार आहे. ह्या जागी उभं राहून जर मी असं ठरवलं की मला समुद्राचं शेवटचं टोक बघायचं आहे तर मी बापडा माणूस ते बघू नाही शकणार. आणि ते बघू शकणार नाही याचं कारण असं आहे की त्या समुद्राच्या मागे काहीतरी सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य सावरकर या नावात आहे की कितीही शोधा, कितीही खणा या माणसाला, या माणसाला आपण जितकं खणत जातो तितका हा माणूस नवा, अस्सल आणि हिऱ्या मोत्या माणकासारखा आपल्याला भरभरून वेगवेगळ्या पैलूंनी कळतो. म्हणून सावरकर सुपरमॅन आहेत. आणि आणखी एक त्याबद्दलची आठवण, मी त्यांना सुपरमॅन म्हणतो याचं कारण असं की आत्ता गेल्या वर्षभरात बाबासाहेब पुरंदरे गेले, आणि बाबासाहेब गेले त्याच्या आधी, ते जायच्या आधी 1-2 महिने त्यांची एक ऑडिओ मुलाखत मी घेतली. ती बाबासाहेबांची शेवटची मुलाखत होती. मी बाबासाहेबांना विचारलं, त्यांनी सावरकरांना जवळून बघितलेलं आहे, आणि मी बाबासाहेबांना म्हणालो की बाबासाहेब तुम्हाला सावरकर कसे दिसले हो? बाबासाहेबांचं 100 चालू वय, आणि त्या वयात बाबासाहेब असे बसलेले होते खुर्चीवर आणि असे समोर झाले. मी त्यांच्या समोर खुर्चीवरती बसलेलो होतो. त्यांनी मला जवळ बोलवलं आणि म्हणाले, पार्थ तुम्ही कधी गरम अशा रसरसलेल्या सोन्याचा रस पातळ बघितलाय का हो? मी म्हणलं नाही बाबासाहेब, कधी तो योग नाही आला. ते म्हणाले मी बघितलाय.
तुम्ही मला विचारलं ना सावरकर कसे दिसायचे. सावरकर हे वितळलेल्या सोन्यासारखे दिसायचे. आणि अक्षरशः मी शहारून गेलो. म्हटलं आता हे जे वर्णन आहे ना या माणसाने केलेलं, हे वर्णन कुठल्याही एका माणसाचं, मॅनचं असू शकत नाही. हे सुपरमॅनचं वर्णन आहे. कितीही खणा, कितीही शोधा, ते सोनं आपण कितीही घासलं ना. बाबासाहेबांनी शिवचरित्रात वर्णन केलं की एक काळ असा होता हा देवगिरीचा की त्या आपल्या सगळ्या सवाशिणी गोदावरीवर जायच्या आणि गोदावरीवर जाऊन ते धुणं आपटायच्या. आणि धुणं आपटता आपटता त्यांच्या हातातल्या ज्या पाटल्या असायच्या त्या दगडावर आपटल्या जायच्या आणि त्या पाटल्यांमधलं जे सोनं असायचं त्या सोन्याचा धूर असा 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 त्या सोन्यातून ते सोन्याचं पाणी जायचं. या सावरकरांना तुम्ही कुठल्याही दगडावर आपटा, त्यांना कितीही शिव्या द्या, कितीही त्यांना नाकारा, ज्या दगडावर ते आपटले जातात त्या दगडावर ते असा सोन्याचा रस निर्माण करतात. म्हणून ते सुपरमॅन. वा वा वा, क्या बात आहे. 8:15 पर्यंत आपण घेणार होतो, पण एक अजून 5 मिनटं, म्हणजे 1 तास 5 मिनटं तरी आपण गप्पा मारूया. त्याकरता प्रेक्षकांमधून काही प्रश्न येणार असतील तर ते आपण घेणारच आहोत. पण मला राहून राहून अजून 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. एक तोपर्यंत माईक तुम्ही देऊ शकता. 2 प्रश्न मला इथे आधी विचारायचे आणि मग आपण प्रेक्षकांकडे जाऊया. एक सेकंड, मला अंदमान बोलवतं आहे याबद्दल तर विचारायचं आहेस, पण त्याआधी मला विचारायचं आहे ते म्हणजे दुसरं वादळ या पुस्तकाबद्दल. दुसरं वादळ पुस्तक आलं आणि सगळीकडे वादळ उठलं. सोशल मीडियावर, न्यूज चॅनल्सवर चर्चा, चरविचर, चेष्टा आणि चांभार चौकशा झाल्या त्या पुस्तकाबद्दल. अनेक वादळं इकडनं तिकडनं उधळायला लागलेत. काही ज्यांनी पुस्तक वाचलं सुद्धा नाही आहे असे पण अनेक लोक होते, ते पुस्तकाबद्दल बोलायला लागलेत, लिहायला लागलेत, टाईप करून काही वाटेल ते फेकायला लागलेत. तर एक लेखक म्हणून आपलं पुस्तक वाचलं सुद्धा नाही आहे, 4 ओळीसुद्धा वाचलेल्या नाही आहेत, तरीसुद्धा लोक असं बोलत आहेत. असं बघितल्यानंतर नेमकं तुला काय वाटलं? आणि कधी नेगेटिव्ह पब्लिसिटी इज ऑल्सो गुड पब्लिसिटी असं म्हणतात. तर एक विक्रेता म्हणून नेमकं तुला काय वाटलं की याचं आता काय करायचं आपण? हे पुस्तक लोक घेणार नाहीत, घेतील, काय होईल या पुस्तकाचं? असंही कदाचित वाटून गेलं असेल. तर तुम्हाला दोघांना काय वाटलं? कारण अनेक गोष्टी बोलल्या गेल्यात सोशल मीडियावर. कोणीतरी काहीतरी पोस्ट केलं आणि मग त्यावर 4 लोकांनी पोस्ट केलं आणि मग असं ते वाढत गेलं आणि त्याचं वादळच उठलं. तर त्याबद्दल मला विचारायचं. मला काही फार नवीन नाही आहे की न वाचताच त्या पुस्तकाबद्दल लोक वाटेल ते बोलतात. कारण मी हे अख्खा नथुराम गोडसे 20 वर्ष करताना हे अनुभवलं आहे. नथुराम गोडसे नाटकाला जे विरोध करायचे त्यातले एकाने नाटक पाहिलेलंच नव्हतं आणि ते वर म्हणायचे आम्ही बघणारच नाही पण आम्ही नाटकाला विरोध करणार. त्यामुळे याच मेंटॅलिटीची माणसं आहेत आणि तीच फक्त एक ग्रुप आहे. तो एक तो संभाजी ब्रिगेड वगैरे टाईप अशा काही संस्थांचा गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात जन्माला आले आहेत आणि मग ते सगळेजणं तुटून पडतात. म्हणजे शरद बोंक्षेची कुठली पोस्ट आली की त्याच्यावर तुटून पडायचं. त्यामुळे मी असल्या लोकांना मी फारशी किंमतच देत नाही. तुम्ही जर सोशल मीडिया जर बघत गेलात आणि जर खूप ते एक कोणतरी घाणेरडं बोलतो, मग दुसरा एक घाणेरडं बोलतो, तिसरा घाणेरडं बोलतो, त्याला कोणी विचारतच नाही. त्यांच्या अस्तित्वालाच मी धरतच नाही. त्यामुळे मला काही फरकच पडत नाही. वादळ आहे, वादळामध्ये असे पालापाचोळा जाऊ खूप उडून गेले आतापर्यंत, तेही गेले निघून. 4 दिवस बोंबलले निघून गेले पुढे. वादळात जगले ते जगले, उलट आम्हाला फायदा देऊन गेले. वादळात जगले ते जगले, चिरडले ते चिरडले, असं असतं ते. त्याच्यामुळे कोण जगेल आणि कोण चिरडेल याचा भरोसा देता येत नाही. तसंच त्या वादळातनं फायदा होईल का तोटा होईल याचा मी प्रकाशक म्हणून खरं तर अजिबातच विचार करत नाही. कारण धोपावकर सर म्हणाले तसं पुस्तक निर्माण करताना ते उत्तम असावं ही त्यामागची भावना असते. मग ते उत्तम एकदा असलं ना, त्याचा पाया भक्कम असला ना, त्याची बाकी सगळी बांधणी छान असली ना की मग ते आपोआप त्याच्यावर टीका होत, टिप्पणी होत किंवा कॉन्ट्रोवर्सी होत न होत ते पुस्तक लोकांना आवडतं. आणि दुसरं वादळ त्याच्यावरती कॉन्ट्रोवर्सीज होण्याच्या आधीच त्याची एक आवृत्ती संपलेली होती ना. त्याच्यामुळे प्रकाशक म्हणून, विक्रेता म्हणून मी याला फारसं महत्त्व देत नाही. कारण मुळात असं काहीतरी होईल आणि मग त्यातनं विक्री वाढेल अशी असे स्वप्न बघण्याचे संस्कार सुदैवाने माझ्यावरती झालेले नाहीत. त्याच्यामुळे मी सुद्धा
एका नितळ निर्मळ मनाने पुस्तक किती छान होईल. लेखकाला जे सांगायचं आहे ते आपल्या माध्यमातनं, आपल्या त्या पानांच्या माध्यमातनं, आपल्या बांधणीच्या माध्यमातनं किंवा आपल्या सगळ्या मांडणीतून आपण किती छान पोचवू शकू याचा विचार केला पाहिजे. फायद्या तोट्याची गणितं जन्मभर करायचीच आहेत, पण मग त्या फायद्या तोट्याच्या गणितात चांगलं देणं मागं राहायला नको याचा विचार आपण केला पाहिजे, आणि तो मी करतो. अंदमान बोलवतंय, हा नवीन उपक्रम तुम्ही दोघांनी मिळून सुरू केलेला आहे. नेमकं अंदमान बोलवतंय काय आहे आणि अंदमानला तुम्ही घेऊन जाता असं मला कळलं आहे, तर ते कशा पद्धतीने घेऊन जाता? मला जर जायचं असेल तर कधी आणि केव्हा जाता येईल? मी बोलू? खरं तर अंदमानला शरदजी गेल्या 12-14 वर्षांपासून जात आहेत. त्याच्या आधी मी गेली 4-5 वर्ष जायचो. पण गंमत काय व्हायची, आम्ही दोघंही जेव्हा सुटे सुटे अंदमानला जायचो तेव्हा त्यांचं शूटिंगचं स्केड्यूल आणि या सगळ्यातनं त्यांना तिथे फारसं थांबता यायचं नाही. ते अगदी सकाळी यायचे, संध्याकाळी व्याख्यान द्यायचे, दुसऱ्या दिवशी सावरकरांच्या स्मृतिदिनी तिथे अभिवादन करायचे, आणि आधीच्या सगळ्या इतक्या मोठ्या कमिटमेंट्समुळे त्यांना जायला लागायचं. मी अंदमानला 4-5 वर्ष जातो. डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, चारुदत्त आफळे ही सगळी मंडळी तिथे जातात. त्या वेगवेगळ्या गटांसोबत ती जातात. कोण किती वेळ देऊ शकेल हे माहिती नसायचं. आणि मग जेव्हा पुस्तकाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो, अर्थात सावरकर विचार त्यातला इतका महत्त्वाचा होता की माझ्या डोक्यात सहज एक कल्पना आली आणि मी त्यांना बोलून दाखवली. त्यांना म्हटलं की तुम्ही 2-3 दिवस जाता, मी 2-3 दिवस जातो. आपण दोघं एकत्र येऊन जर आपण 5-6 दिवस सलग सावरकर लोकांना सांगू शकलो तर. कारण गंमत काय होते, आता आज ह्या पुस्तकाचं प्रकाशन आहे, आज शरद पोंक्षे मुंबईतून इथे आलेत. शरद पोंक्षे त्यांच्या सगळ्या शूटिंग सोडून इथे 6 दिवस नाही थांबू शकत, इथे तरी नाही थांबू शकत. मग त्यांना 6 दिवस बांधून ठेवण्याला उत्तम ठिकाण म्हणजे अंदमान आहे. त्याच्यामुळे मी सहज त्यांना असं म्हणालो की आपण एक गंमत करूया. तुम्ही सावरकरांवरती बोलता, मी सावरकरांवरती बोलायचा प्रयत्न करतो. सुदैवाने आम्ही दोघं जरी सावरकरांवर बोलत असलो तरी आम्ही बोलताना एकमेकांमध्ये रिपिटेशन्स कधीच होत नाहीत. मी म्हणालो तसं त्या समुद्राला किती जरी खणलं तरी रोज नवं सापडत जातं, आणि त्यातनं ते काहीतरी नवीन मांडणी करतात, मी काहीतरी नवीन मांडणी करतो. तर ह्या सगळ्यातून आपण एक काम करूया की 6-6, 7-7 दिवस एकाच जागी लोकांना दिवसभर काय फिरायचं ते फिरू देत, काय मजा करायची ती करू देत. अप्रतिम, म्हणजे पाचूचं बेट म्हटलंय सावरकरांनी अंदमानला, ते पाचूचं बेट डोळे भरून बघू देत. पण ते सगळे डोळे भरून पाचूचे बेट बघितल्यानंतर त्या लोकांना आम्ही विनंती केली की बाबांनो, तुम्ही सावरकरांसाठी इथे येता, इथल्या निसर्गासाठी तर येताच, तर हे सगळं फिरून बघून झाल्यानंतर रात्रीचा अर्धा-पाऊण तास आमच्यासाठी काढा. आणि मग दिवसभर आमच्यासोबत आलेली ही सगळी मंडळी अंदमानचं उत्तम असं जागतिक दर्जाचं निसर्ग सौंदर्य बघत असतात. आणि संध्याकाळी 1 तास थकून भागून दमून आलेली मंडळी चहाच्या घोटासोबत, कॉफीच्या घोटासोबत शरदजींच्या तोंडून सावरकर ऐकत असतात. आणि ते त्यांच्या दिवसभराचा सगळा थकवा, ते फोटोज, ते सगळं विसरून जातात. आणि घरी जाताना, रोज रात्री झोपताना सावरकर घेऊन जातात. आम्हाला ते हवं होतं. ते करण्यासाठी अंदमान बोलवतंय हा उपक्रम आहे. अंदमानला जाणारे शेकडो संस्था आहेत, शेकडो माणसं आहेत, पण अशा एका ध्येयाने आम्ही काहीतरी करू बघतोय म्हटल्यानंतर मला जाहीरपणे मी अंदमानलाही सांगतो आणि इथेही सांगेल की मराठीतला कुठलाही नट आपल्या शूटिंगच्या 6 तारखा बाजूला ठेवून 6 दिवस सलग अंदमानामध्ये राहू शकत नाही. ते एकमेव माणूस करू शकतो, ते म्हणजे शरद पोंक्षे. हे फक्त शरद पोंक्षे करू शकतात. आणि मग आम्ही असं ठरवलं की 3 दिवस त्यांनी विषयांवर बोलायचं, 3 दिवस मी बोलायचं, 6 दिवस ते सोबत असतात, मी असतो, आणि एक असं कुटुंब आमचं तयार होतं. वाळुंजकर सर आमच्यासोबत आलेले आहेत. असे छान अनुभव, गप्पा गोष्टी, धमाल, मजा मस्ती, आणि हे सगळं करत असताना ती माणसं जेव्हा घरी येतात तेव्हा ते अंदमानचं सुंदर सगळं वर्णन तर करतातच, पण नंतर घरी येताना कुठेतरी एक सावरकर नावाची ज्योत मनात घेऊन आलेले असतात. आणि ती ज्योत घेऊन येण्यासाठी आम्ही तिथे एक उपक्रम सुरू केला की गेल्या वर्षी सावरकरांना अंदमानातून सुटून 100 वर्ष झाली. आम्ही ज्या 5 सहली अंदमानात केल्या नोव्हेंबर ते मार्च, त्या प्रत्येक सहलींमध्ये आम्ही असं ठरवलेलं होतं की आमच्यासोबतचा जो प्रवासी आहे त्याला आम्ही एक दिवा द्यायचो, एक ज्योत द्यायचो. आणि तो जो सावरकरांचा सगळा परिसर आहे, सावरकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेला, पावन झालेला,
त्या परिसरामध्ये सावरकरांच्या पुतळ्यासमोर आम्ही ती एक ज्योत लावायचो. आणि ती ज्योत लावल्यानंतर शरदजी आणि मी त्या लोकांना सांगायचो की बाबांनो, ही ज्योत अशीच साधीसुधी ज्योत नाही आहे की ती ज्योत पेटवली आणि आपण आपल्या घरी निघून गेलो, असं नाही आहे. त्या ज्योतीच्या माध्यमातून गेले 6 दिवस जे काय सावरकर आपण इथे ऐकले, त्या सगळ्या अंदमानच्या काळं कोठड्या आपल्याशी बोलायला लागतात, लोक तिथे जाऊन रडतात, लोकांना सहन होत नाही, हे आम्ही अनुभवतो. शरदजींची एक स्पेशल थेरपी आहे, ती थेरपी आम्ही तिथे गेल्यानंतर करतो. या सगळ्या गोष्टी जेव्हा लोक अनुभवतात तेव्हा आम्ही त्यांना शेवटी सांगतो की बाबांनो, ती ज्योत अशी नुसती इथे सोडून जायची नाही, ती तशी पेटती ज्योत आपल्या मनामध्ये घेऊन आपल्याला घरी जायचं आहे. आणि त्या ज्योतीनी अशा हजारो ज्योती आपल्याला लावायच्या आहेत. आपण संकल्प करायचा की मी ही ज्योत आणखी माझ्या 10 नातेवाईकांपर्यंत पोचवीन, त्यांच्यापर्यंत ती पेटवीन. आणि असे 10चे 100, 100चे 1000, 1000चे लाख, लाखाचे कोटी, आणि हा कोट्यावधींचा हिंदुस्थान सावरकर विचारांच्या ज्योतींनी प्रज्वलित होईल. आमचं ध्येय ते आहे. सगळा हिंदुस्थान सावरकर विचारांच्या ज्योतींनी प्रज्वलित व्हावा, हे आमचं ध्येय आहे. आणि त्या ध्येयाला, त्या संकल्पनेला या हिमालया एवढ्या माणसांनी साथ दिली आहे, सोबत दिली आहे. त्याच्यासाठी आज मी जाहीरपणे त्यांच्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं प्रचंड कृतज्ञता व्यक्त करतो. कुणीतरी असतं दुसरा माणूस तर तो म्हणाला असता केलं 1 वर्ष, आता मला माझं शूटिंग्स बघू दे. तर नाही, या माणसानं जे व्रत घेतलेलं आहे सावरकर पोचवण्याचं, याही वर्षी ते मला म्हणाले नाही पार्थ, आपण वर्षभर आपल्या व्यवसायासाठी काय जे काय कामं करतो ती राहिली बाजूला, पण आपण देशाचं काहीतरी देणं लागतो, म्हणून आपण हे केलं पाहिजे. आणि यंदासुद्धा आम्ही नवीन या सगळ्या सहली नोव्हेंबर ते मार्च घेऊन आलेलो आहोत. नोव्हेंबर ते मार्च. आणि तुम्हाला जर यायचं असेल तर शब्दामृत प्रकाशनाचं फेसबुक पेज आहे, त्या फेसबुक पेजवर एक नंबर आहे, तो हवा तर आपण शेवटी सांगूया. त्या नंबरवरती तुम्ही एक फोन करायचा आहे आणि सांगायचं की आम्हाला अंदमानला यायचं आहे. ज्या काय सगळ्या नियम आणि अटी आहेत, जे काय पत्रक आहेत ते त्याच्यावर पाठवलं जातं आणि नोंदणी करता येते. तर येऊ शकतेस तू, कधी येते सांग. लगेच येते. दादाचं सुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे, शरद पोंक्षे राष्ट्राय स्वाहा. त्यावरही शब्दामृतचा नंबर अवेलेबल असतो, तिथेही तुम्ही जाऊन फोन करू शकता. आणि त्यावरही दादाचे व्याख्यानं अवेलेबल असतात, ते पण तुम्ही बघू शकता. तुम्ही सगळे इकडे प्रकाशन सोहळ्यासाठी आलात, तुम्ही नक्कीच पुस्तक घेऊन जाणार असाल तर मागच्या साईडला उजव्या हाताला पुस्तकं ठेवली आहेत, तर ती दोन्ही पुस्तकं, मी आणि नथुराम, दुसरं वादळ आणि अनेक उत्तम सराफ सरांनी पण लिहिलेली पुस्तकं तिथे आहेत. तर नक्की ती पुस्तकं घ्या आणि घेऊन जा. आणि मी तर म्हणेन की मी आणि नथुराम प्रत्येक कलाकाराने वाचलं पाहिजे, प्रत्येक प्रेक्षकाने वाचलं पाहिजे. आणि सिनेमॅटिक व्ह्यू जर तुम्हाला हवा असेल पुस्तकातून तर तो त्या पुस्तकातून मिळेल. आणि ज्यांना एकदा तरी कुठल्याही प्रकारचा आजार झाला असेल त्यांनीसुद्धा दुसरं वादळ हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं. ते सुद्धा दादा असा बाजूला बसून आपल्याला सगळं सांगतोय असं ते पुस्तक आहे. मागच्या साईडला दोन्ही पुस्तकं ठेवलेली आहेत. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, गप्पा पूर्ण होणार नाहीत जर मीच इकडे आणि तुम्ही तिकडे असं झालं तर. तुम्हाला तिकडनं काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारा. एक 5 मिनटं अजून आपण प्रश्न उत्तर घेऊया आणि मग हा कार्यक्रम इथेच संपवूया. हात वर, हां, एकदम शेवटचे भगव्या रंगाचा टी शर्ट घातलेले आहेत. हां, मग हा देव. हॅलो, आवाज येतोय ना? हा, येतोय. हां, नमस्कार. दोन्ही पुस्तकं मी तुमची वाचली आहेत, खरंच पुस्तक छान आहेत. प्रश्न असा आहे, तुमच्या दोघांमध्ये एक कॉमन धागा आहे सावरकरांवर. आणि तुम्ही मगाशी बोलताना म्हणतात की सावरकरांचं ओरिजिनल लिखाण जर का आपण बघितलं तर ते समजायला थोडं अवघड आहे. हां, नीट कळलं नाही. तुम्ही आता मगाशी म्हटलात की सावरकरांचं जर का आपण ओरिजिनल लिखाण घेतलं ते समजायला थोडा वेळ लागतो. आणि तुमच्या दोघांमध्ये एक कॉमन धागा सावरकरांचा आहे. तर तुमच्या भाषेमध्ये सावरकरांकडे येणाऱ्या काळात लिखाण अपेक्षित आहे का? हो, आहे ना. तो विचार केला आहे मी आणि लिहिणार आहे मी. धन्यवाद. आत्ताची जी व्हॉट्सॲप लँग्वेज आहे, जी पटकन मुलांना कळते, हो, त्या भाषेत सावरकर लिहायचा विचार आहे मला. क्या बात आहे, छान, धन्यवाद. म्हणजे ते पोचावं. दुसरा आणि तिसरा प्रश्न कोणाला विचारायचा? हातवर आधीच ते एक तिकडे हां, आणि त्याच्या पुढे हॅलो, काका बसलेत चष्मा घालून. बोला. नमस्कार. जय सावरकर. जय सावरकर. मला तुम्हाला थोडासा म्हणजे आता जे चालू आहे सध्या आपलं प्रकाशनाचा सोहळा, त्याला साईडला करून एक प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्रामध्ये जी फ्री स्पीच
बद्दल जे चालू आहे सध्या, म्हणजे जे खरं बोललं जातं, सरकारविरुद्ध बोललं जातं, तर त्याला हाणून पाडण्याचा जो प्रयत्न केला जातो, किंवा त्याच्यामधलं एक सध्याचं ज्वलंत उदाहरण धरलं तर केतकी चितळे, ज्यांनी त्यांच्याबद्दल बोललं किंवा महाराष्ट्रामध्ये सत्य उघड करण्याचा प्रयत्न केला, त्यांना जे दाबण्याचा प्रयत्न केला जातो, हे महाराष्ट्रामध्ये नेहमीच चालू राहील इथून पुढे, की याच्यावरती काही किंवा तुम्हाला याच्या म्हणजे हे बघताना तुम्हाला काय वाटतं की बाबा हे योग्य आहे की अयोग्य आहे, किंवा याच्यावरती आपण बोलायला पाहिजे किंवा शांत बसलं पाहिजे? नाही, शांत बसताच कामा नये. माणसाने प्रत्येकाने व्यक्त व्हायलाच पाहिजे. फक्त व्यक्त होताना आपण कोणाच्याही शारीरिक व्यंगावर बोलणार नाही, कोणीही आपल्या टीकेमुळं दुखावलं जाणार नाही, ह्याचा विचार करून तुम्ही टीका केली पाहिजे. एक खूप छान तुम्हाला आमच्या नाटकांचं परीक्षण कसं असावं ह्याच्यावर एक फार सुसंवाद काही वर्षांपूर्वी आयोजित केला होता. तर त्याच्यामध्ये एका समीक्षकाने असं सांगितलं की नाटकाचं समीक्षण कसं असावं की समोरच्या डोळ्यातलं कूस दिसतंय, त्याला मला सांगायचं की डोळ्यामध्ये कूस आहे ते काढायचं आहे, पण ते सांगताना त्याच्या डोळ्याला दुखापत होणार नाही याची काळजी घ्यायची असते. टीका अशी असावी. थँक्यू. अजून त्यानंतर 2 प्रश्न आपण घेऊया. तर कोणाला विचारायचं आहे? हां, एकदम शेवटाला. आणि शक्यतो राजकारणावर नको, कारण तो विषय नाही. तिकडे तर अजून एखादा कोणाला मी विचारायचं? उदय पुराणकर, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे इरिगेशनचा. मला वीर सावरकर प्रभात शाखेमधचा स्वयंसेवक मी 15 वर्षापासून आहे. मला एकच प्रश्न पडतो की मी पुस्तकं बरेच विकत घेतो. पुस्तकं तुम्ही म्हणल्याप्रमाणे 80% वाचल्या जात नाहीत. त्याचं कारण असं आहे की त्या लेखकाला जे काही म्हणलेलं असतं 2 पेज वाचल्यावर माझे विचार त्याच्यात मिसळतात आणि त्या लेखकाच्या बद्दल या आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या समाजाला हे खरंच उपयोगी आहे का, उगी मनोरंजक लिखाण केलं गेलं आहे का, याचा द्वंद्व माझा चालतो. मला एक पुस्तक वाचायला 100 ते 150 दिवस लागतात. आता ती मी विकत घेतलेली माझ्या बायकोची साक्ष आहे. ती मला नेहमी म्हणत असते की तुम्ही उगीच पैसे खर्च करता. परंतु आज मी या कार्यक्रमाला आलो आणि मी आणि नथुराम मी विकत घेतलं नसतं, दुसरं वादळ घेतलं नसतं, पोलखोल घेतलं नसतं, आगळे वेगळे खेळ नसते विकले गेले, तर मला दुसरी संधी माझ्या आयुष्यात मिळाली नसती. मी 1380 रुपयाचे पुस्तक घेतले. हे शोसाठी जाणार नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की लेखक जे सांगतो ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तसं घडतं का, त्याच्या उपयोगाला ते येतं का, आणि येत असेल तर मग त्याचे संस्कार आपण आपल्या मुलांना करू शकतो का, नातवंडांना करू शकतो का. कारण मी आज 70 गाठलेली आहे. मी बालरामायण आणि इतर गोष्टीबद्दलचा प्रसार करत असतो. वाढदिवसाच्या दिवशी मेणबत्ती फुंकून करू नका, जीवेत शरदशतम हे म्हणत चला. ते मी म्हणून दाखवणार नाही कारण 8 ओळीचं ते आहे. मला म्हणायचं आहे की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कितीतरी महान गोष्टी आहेत की बालरामायणासारखे शरयू तीरी नगर अयोध्या दशरथ राजा राज्य करी पुत्र थोरला राम तयाचा असे 24 वाक्याचं कुमार मासिकामध्ये 1964 साली छापून आलेलं मलाच नाही, आता माझ्या नातवंडाला 5व्या वर्षाला जो अमेरिकेत आहे त्याला पाठ आहे. मला त्याचा सार्थ अभिमान आहे. परंतु समाजामध्ये लिहिताना लेखक स्वतःचं मत टाकतो. आज शरद पंक्षी माझ्यासमोर आहेत. माझ्या हृदयासाठी ते फार महान गोष्ट आहे. परंतु शरदजीचे विचार माझ्या मनामध्ये 20-25 वर्षापासूनचे आहेत. शरदजी लिहितात, शरदजी काय बोलतात, कसे बोलतात, योगायोगाने टी व्हीच्या माध्यमातून आता ते पाहायला मिळते, मोबाईलच्या माध्यमातून ते पाहायला मिळते. माझा एकच प्रश्न असा आहे की समाजामध्ये आपण राहत असताना पुस्तकांचा आणि समाजामध्ये असलेल्या साहित्यांचा जसा तुम्ही प्रसार करतायत, प्रत्येक ज्योत तुम्ही कोट्यावधी लोकांपुढे पोहोचवत आहे, तसं श्रीरामाची ज्योत मी पेटवायचा प्रयत्न करतो आहे. तर काय प्रयत्न करायला पाहिजेत? नंबर 1, लेखकाच्या मताशी आपण किती सहमत आहोत ह्याचं द्वंद्व कसं सोडवावं? नाही, सगळ्याच पुस्तकांमध्ये लिहिलेलं सगळ्यांनाच ते पटलंच पाहिजे आणि सगळे सहमत असलेच पाहिजेत असं अजिबातच नसतं. मी सुद्धा अनेक पुस्तकं वाचतो आणि ती वाचल्यानंतर मला जे नाही पटत ते मी ठेवून देतो बाजूला आणि मी नाही पटत मला ते.
त्याच्यासाठी मी त्याच्यावर माझ्या आयुष्यातला वेळ वाया नाही घालवत, माझी बुद्धिमत्ता खर्च नाही करत आणि मी कुठलाही स्वतःला त्रासही करून घेत नाही. कारण आपल्या भारतीय संविधानाने प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार दिलेला आहे, चांगलं बरं वाईट सगळं लिहायचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे सगळीच पुस्तकं आपल्याला पटतील आणि सगळंच आवडेल असं असू शकत नाही. त्यामुळे अजिबात तुम्ही त्रास करून घेऊ नका. दुसरं, भरपूर पटापट वाचता येत नाही तर त्यालाही काही हरकत नाही. तुमच्यासारखाच माझाही स्पीड अत्यंत स्लो आहे. मलाही 4 ते 5 पानं दिवसाला एवढ्याच वेगाने मी पण वाचतो. कारण ती 5 पानं मग मी घोळवत राहतो डोक्यामध्ये आणि मग येईल त्या मित्राला ते सांगत राहतो की मी काय वाचलं आणि मग त्या मनन करून मग माझ्या डोक्यात बसतं ते. मग ते बसलं की पुढची 5 पानं. मी फार स्लो वाचतो. मलाही कंटाळ येतो वाचताना, अजूनही कंटाळ येतो. माझं लिहिलेलं पण मला वाचायला काय लिहिलं आहे, येडा कोण आहे येडा, असं मी माझंही सगळंच आपल्याला पटलं पाहिजे असं नाही. मी मीडियाशी रिलेटेड आहे. सर, तुम्हाला एक प्रश्न आहे. तुमच्या दिग्दर्शनामध्ये मी नथुराम पुन्हा स्टेजवर येईल का? नाही. कदाचित येईल, पुढे दिग्दर्शनात येऊ शकतं, पण मी अभिनीत नाही करणार आता. येऊ शकतं पुढे, मला भविष्यातलं काहीच माहीत नाही. कोणी चांगली टीम आली, कोणी चांगला प्रोड्युसर आला आणि करूया म्हणाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, ते नुसतं नाटक रंगमंचावर करण्यापुरतंच करता येत नाही. त्याच्यानंतरच्या नाटकाच्या 2.5 तासाच्या आधीच्या आणि नंतरच्या ज्या लढाया आहेत त्या भयानक आहेत. तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला सगळं माहिती आहे. त्या लढण्याची क्षमता त्या निर्मात्यामध्ये असली पाहिजे आणि जी तू भूमिका करेल. मी काय दिग्दर्शक आहे, 5 प्रयोग झाले की मी जाणार, त्यांच्याबरोबर नसणार. मी विनय आपटे आमच्याबरोबर नसायचा. सगळी लढाई मी आणि उदय धुरत आम्ही दोघांनी लढलेली आहे. चालू प्रयोगात कोणतरी वर चढून मला मारायला येतो, इथे दिग्दर्शक कुठे असतो. त्यामुळे जो कोण नट असेल त्याच्यात तेवढी हिंमत पाहिजे. असा हिमतीदार नट तर मिळाला पाहिजे. अहो, समजा डायलॉग बोलताना भीती वाटायची, कोण मधून गोळ्या बिळ्या घातल्या तर काय करायचं. अशा अवस्थेत 20 वर्ष 1100 प्रयोग. आता कोण तयार होईल का? असं असलं तर सांगा. नमस्कार. म्हणजे आत्ता पार्थ जसं म्हणाला की तुमच्या मी आणि नथुराम या पुस्तकाची म्हणजे तुम्ही रेकॉर्डिंग्स वगैरे आहेत, तर म्हणजे आता पॉडकास्ट वगैरे हे जे नवीन माध्यम आहे तर त्या संदर्भात ऑडिओ बुक म्हणजे माझी अशी सूचना आहे की त्या माध्यमातूनही ते यावं. हो, आता येणार. आम्ही ठरवलं होतं पहिल्यांदा 1 वर्षभर 10 आवृत्त्या संपेपर्यंत ह्याचं ऑडिओ बुक करायचं नाही. आता ऑडिओ बुकच्या मागं लागेल मी नक्कीच. आणि दुसरा पुस्तकाशी रिलेटेड म्हणजे दुसरं वादळ ह्याच्याशी की सद्य परिस्थितीत म्हणजे आता ट्रीटमेंट वाईज तुमचं सद्य परिस्थितीत औषधं चालू आहेत का, किंवा म्हणजे त्याबद्दलही? हो, होमिओपॅथीची औषधं चालू आहेत माझी. अच्छा. हां, मी तिन्ही पॅथी जे आहेत आपले काही पूर्वापार चालत आलेले काही आयुर्वेदिक उपचार आहेत. म्हणजे गोमूत्र पिणं किंवा तुळस कडुनिंबाचे काढे पिणं. पण हे करत असताना मी किमोथेरपी आणि ॲलोपॅथीची सुद्धा अतिशय व्यवस्थित ट्रीटमेंट घेत होतो. मी ते सगळं बंद करून नाही हे केलं. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना बघा, कुठला का कोंबडा आरवेना तो सूर्य उगवला पाहिजे. कळलं? आपल्याला सूर्य उगवायचा आहे, बस. रात्र संपवायची. मग ती कशी संपवायची, श्रेय कोणाला का मिळेना. त्यामुळे मी त्या किमोथेरपी आणि त्या सगळ्या औषधांच्या बरोबरीने हे रेग्युलरली मी रोज गोमूत्र पित होतो सगळं. कारण त्याचीही काही ना काही प्रत्येक गोष्ट ही सपोर्टिंग असते. प्रत्येकजण थोडं थोडं पुढे ढकलतो ना. रात्र 2:02 वाजतात, 2:45 वाजतात. काढा घेतला की 4 वाजतात. किमोथेरपी घेतलं की एकदम 5 वर जाते. असं करत करत शेवटी सूर्य उगवला. श्रेय कुणालाही द्या नंतर तुम्ही. फक्त माझं एवढंच आहे की कुठल्याही पॅथीने दुसऱ्या पॅथीला कमी लेखू नये. बऱ्याच वेळा असं होतं की आयुर्वेदिक म्हणतात ते नाही तुम्ही ॲलोपॅथी करू नका, की ॲलोपॅथीचे काही डॉक्टर असं म्हणतात आहे ते बकवास आहे. असं असता कामा नये. शेवटी कुठल्याही डॉक्टर त्यांचं एवढंच ध्येय असलं पाहिजे की कुठल्याही पद्धतीने पेशंट बरा झाला पाहिजे, बस. आणि ते योग्य पद्धतीने कळलं पाहिजे. कुठलाही तुम्हाला सांगतो, आयुर्वेदात सुद्धा बकवास डॉक्टर आहेत. माझा अनुभव आहे पुस्तकात. आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटचा अनुभव लिहिला आहे मी की कसं फसलो मी त्याच्यात. त्यामुळे कुठल्याही ठिकाणी मी फक्त तेच वाक्य आपलं, डॉक्टर, ड्रायव्हर आणि बायको.
मी आणि नथुराम जर नाटक तुम्हाला बघायचं असेल तर ते ऑनलाईन अवेलेबल आहे ticketkhidaki.com नावाने. ticketkhidaki.com याच्यावरती मी आणि नथुराम माझं ओरिजिनल नाटक मी अभिनय केलेलं आणि ओरिजिनल टीम सगळी ते कुणाही तुम्ही बघू शकता. त्या एक तिकीट काढायचं ऑनलाईन, तुम्हाला ईमेलवरती तिकीट येतं. ते तिकीट आल्यानंतर 200 रुपये 199 रुपये तिकीट आहे. तुम्ही 6 तास ते नाटक बघू शकता. प्रश्न विचारायचा. अगदी प्रोटोकॉलला थोडं क्षमा मागून आणि संयोजकाचं आणि आयोजकाचं माफी मागून एक प्रश्न शेवटचा आणि 5 मिनिटाचा म्हणण्यापेक्षा 5 मिनिट लोकांनी जास्त वेळ घेतला त्याच्याबद्दल मी दिलगीर आहे आणि माफी मागतो. पण माझा एक शेवटचा प्रश्न राहिला ती त्या सरांसमोर मी व्यक्त करतो. तो असा आहे की मी अंदमानला भेटून आलो, भारावून गेलो, सगळं छान वाटलं. अत्यंत आज जे आपण आज बसलेलो आहोत केवळ त्यांच्या पुण्यामुळं आणि त्या स्वातंत्र्यवीरामुळं बसलेलं आहोत. तर तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा उतरल्यानंतर मला असं दिसलं की पहिल्यांदा एअरपोर्टवर स्वातंत्र्यवीर सावरकर असं नाव दिलेलं होतं. मग असं नावाची चळवळ इतर भागामध्ये भारतामध्ये का होत नाही असं मला दिलगिरीनं व्यक्त करावं वाटतं आणि शोकांतिका व्यक्त करावं वाटते. हे कितपत चांगलं आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की आज आपण इथं जे बसलेलो आहे केवळ त्यांच्या प्रेरणेमुळं, त्यांच्या स्वातंत्र्यवीराच्या अनंत कष्टदायी जीवनामुळं घेतलेल्या गोळ्यामुळं, झेललेल्या गोळ्यामुळं आज आपण इथे बसलेलो आहे. त्यांनी घेतलेले कष्ट मी पाहिलेले आहेत. इवन दो माझा मुलगा इंग्लंडमध्ये होता, त्यांच्या त्या जिथं ते बॉम्ब तयार करत होते त्या देखील स्पॉटला मी व्हिजिट देऊन आलेलो आहे. हे मला अगदी सांगावंसं वाटतंय. पण इथं आल्यानंतर कुठेही भारतामध्ये त्यांचं नाव दिसत नाही. मला फार दुर्दैव वाटतं. याच्या बाबतीत आपण काहीतरी सांगावं. त्यांच्या नावाचं बऱ्याच ठिकाणी उल्लेख व्हावा, त्यांच्या कार्याची महती घराघरापर्यंत पोहोचावी एवढीच माझी इच्छा आहे आपल्याकडून. नाही, मी माझ्या पद्धतीने आम्ही दोघांनी ठरवले ते आम्ही करतोय. प्रत्येकाने काम करत राहायचं. काही वर्षानंतर नक्की होईल. नक्की घराघरामध्ये सावरकर पोचतील 101%. धन्यवाद. आपण इथे आता आटोपता घेऊया, नंतर तुम्ही येऊन वाटल्यास तो प्रश्न विचार. ज्यांचा श्वास आणि ध्यास सावरकर आहेत असे बहुआयामी व्यक्तिमत्व शरदजी पोंक्षे यांना आधी माझा मानाचा मुजरा. आणि त्यांच्याबरोबर जे पार्थ बावस्कर आहेत असे अनेक पार्थ कसे निर्माण होतील हा विचार मी करते. तर ते पार्थ निर्माण होण्यासाठी पालकांनी नक्कीच वेगळे प्रयत्न केलेले आहेत. फक्त पुस्तकं त्यांनी आणून दिलेली नाहीत. तर मला एवढंच जाणून घ्यायचं आहे पार्थ की तुझी आई पण इथे हजर आहे, मला वाटतं आजी पण आलेली आहे. आणि माझं इतकं मोठं भाग्य आहे की त्याची आई ही माझी 1989 सालची कॉमर्स बॅचची पहिली विद्यार्थिनी आहे. म्हणजे त्या कॉलेज वर्षातले 5 वर्ष मी तिला ओळखते. पण जेव्हा हे मला कळलं की पार्थ हा तिचा मुलगा आहे तेव्हा मी असा विचार केला की छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊनी घडवलं तसं ह्या 21व्या शतकात इतकं कोळं वय असताना पार्थचं 20 का 22 वय आहे त्याचं, तर त्याच्यावर असे कोणते संस्कार केले की ज्याच्यामुळे सगळ्या ज्या काही भुलवणाऱ्या गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवून हा मुलगा तयार झाला. आणि त्याचं सुदैव आहे की शरदजी पोंक्षेंसारखा परिसस्पर्श त्याला मिळाला, हे त्याचं खूप मोठं भाग्य आहे. पण तरीही त्यांनी थोडंसं आम्हाला हे सांगावं किंवा त्यांनी एखादं पुस्तक असं लिहावं पालकांसाठी की काय आई वडिलांनी त्याच्यावर असे संस्कार केले की एवढ्या कोळ्या वयात एवढं बहुआयामी व्यक्तिमत्व. नाही, मी एक सांगतो, शिवाजी महाराज किंवा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक आईवडिलांनी प्रत्येक मुलावरती जन्माला आल्यापासून एकच संस्कार केला पाहिजे, तो म्हणजे प्रामाणिकपणाचा आणि खरेपणाचा. तो प्रामाणिकपणाचा आणि खरेपणाचा संस्कार त्याला जगण्याला
उमेद देतो, उभारी देतो आणि तसे आदर्श निर्माण करतो. मी खूप भाग्यवान आहे. मी म्हणालो नेहमी की माझे आईवडील किंवा त्यांचे आईवडील, माझे आजी आजोबासुद्धा, आमच्या घरामध्ये ही जी सगळी काही मंडळी आहेत, ह्या सगळ्या मंडळींनी लहानपणापासून मला प्रामाणिक राहायला शिकवलं. त्यानंतर माझे गुरु सूर्यकांत सराफ सर, त्यांनी मला तेच शिकवलं. आणि नंतर शरदजींसोबत सुद्धा इतके दिवस मी काम करतोय, ते सुद्धा त्यांचं एक वाक्य आहे की खरं बोललं की जगणं सोपं होतं. ते खरं बोलायला त्यांनी सगळ्यांनी मला शिकवलं आहे. आणि ते कदाचित ते कधी कधी खरं बोललेलं आवडतं नाही आवडत, पण आपण खरं बोलत राहायचं, ते संस्कार आमच्या कुटुंबाने आमच्यावर केले. मला एक छानसं उदाहरण सुचते, मग आपण थांबू. ज्ञानेश्वर आपल्याला माहिती आहेत, त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा झाली. त्या ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांच्या आधीचा इतिहास आपल्याला माहिती नसतो. ज्ञानेश्वरांच्या घराण्यामध्ये गेल्या कित्येक पिढ्यांपासून वारीच्या परंपरा होत्या. विठ्ठल भक्तीची परंपरा ही ज्ञानेश्वरांच्या कुळामध्ये खूप वर्षांपासून होती. आणि ते कुळ कुठेतरी खरं होतं, ते मूळ खरं होतं, ते मूळ खरं होतं, शुद्ध होतं, म्हणून त्याला ज्ञानेश्वर रूपी फळ आलं. त्या शुद्ध बीजापोटी ती फळं रसाळ झाली. तर मी भाग्यवान आहे की माझ्या आजी आजोबा, आई वडील यांनी कधीही त्यांच्या सार्वजनिक आयुष्यामध्ये कधी खोटेपणा केला नाही. माझे आजोबा तर, दोन्ही आजोबा शासकीय सेवेमध्ये होते, एक मुख्याध्यापक होते, एक MSABU मध्ये होते. त्यांनी कधी आयुष्यात कोणाचा एक रुपया खाल्ला नाही, कधी भ्रष्टाचार केला नाही, कधी कोणाला फसवलं नाही. आणि ती त्यांची परंपरा घेऊन आम्ही पुढे चालायचं ठरवलेलं आहे. ते खरेपणाचे, सत्वाचे संस्कार त्यांनी आमच्यावर केले की बाबांनो, तो वरती जो बसला आहे ना, तो तुम्हाला भरभरून देणार आहे. त्यांनी ऑलरेडी तुमच्या पाठीवरती, तुमच्या हातांवरती ते लिहून पाठवलं आहे. तुम्हाला फक्त एकच गोष्ट, एकच तत्व आयुष्यात पाळायचं आहे, ते म्हणजे कोणाला फसवायचं नाही आणि कोणाचं काही वाईट करायचं नाही. या 2 गोष्टी तुम्ही पाळल्यात तर तुम्हाला काय जे म्हणजे शब्दामृत आहे आमच्या प्रकाशनाचं नाव, अमृततुल्य अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. ज्ञानेश्वरांनी तेच सांगितलं आहे की जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. हे केव्हा शक्य आहे? जेव्हा एकमेकांबद्दलचं द्वेष नाहीसा होईल, एकमेकांबद्दलची आढी नाहीशी होईल, तेव्हा प्रत्येकाला असं वाटेल की मला हवं आहे ते झालं आहे. ते आम्हाला शिकवलं म्हणून आम्ही केलं. ते ह्या सगळ्या माणसांनी आम्हाला शिकवलं. मी रोज त्यांना म्हणतो की गुरुवर्य, आज आमचा सकाळी फोन होतो रोज, तेव्हा गुरुवर्य आज नवीन काय, असं रोज मी त्यांना उत्सुकता असलेल्या अर्जुनासारखे प्रश्न विचारत असतो. सराफ सरांना विचारतो, सुनीलजींना विचारतो, शेवडे काकांना विचारतो. असं विचारत राहायचं. आपोआप ही सगळी माणसं आपल्या पदरात काही ना काहीतरी घालत असतात. धन्यवाद. इथे कार्यक्रम संपलेला आहे. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता, त्यामुळे तुम्ही पुस्तक विकत घ्या आणि आपापल्या घरी घेऊन जा अशी मी विनंती करते. धन्यवाद. एक मोठा छान महत्त्वाचा मुद्दा की या निमित्ताने शब्दामृतच्या या सगळ्या, आम्ही शब्दामृत परिवार आम्ही असं म्हणतो, शब्दामृतच्या परिवारामध्ये 2 खूप छान माणसं जोडली गेली. त्यापैकी एक म्हणजे ख्यातनाम अभिनेत्री राधिका देशपांडे. आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया की आई कुठे काय करते, त्याच्यानंतर असंख्य मालिका, तिची स्वतःची नाटकाची शिबिरं, हे सगळं स्केड्यूल सोडून ती इथे आली आणि या कार्यक्रमाला तिने बाकी कसलीही अपेक्षा न करता आमच्या एका शब्दावरती आली. आणि दुसऱ्या म्हणजे आमच्या अश्विनीताई दाशरथे, या दोघींचं सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद. एक मिनिट फक्त, सर्वांनी एकच मिनिट थांबावं. तसा कार्यक्रम संपलेला आहे, परंतु जाता जाता एक शेवटचा प्रश्न मी संस्थेचा म्हणून विचारतो. माझ्या प्रास्ताविकामध्ये मी बोलताना शेवटचं वाक्य बोललो होतो की आपल्या पुढच्या येणाऱ्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन आपण इथं करावं. ते आपण काही त्याच्याबद्दल विचार केला आहे का? चला, सर्व रसिक प्रेक्षक इथं उपस्थित राहिले या कार्यक्रमाला, त्याबद्दल मी तिन्ही संस्थांतर्फे आपल्या सर्वांचे आभार मानतो. पुस्तक विक्री बाहेर चालू आहे, ज्यांना घ्यायचं असेल ते निश्चित पुस्तकांची खरेदी करू शकतात. खूप खूप धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. राष्ट्राय स्वाहा.